सगळ्या कार्यकर्त्यांना आणि विशेषतः माझे मित्र भाटे सर आणि जीवराज सावंत यांच्याशी आमचं कम्युनिकेशन होतं आणि आज तो आपला कार्यक्रम होतो आहे. आणि मला जे तुम्ही आमंत्रण दिलं त्याबद्दल प्रथम राष्ट्रसेवा दलाचं त्यांना धन्यवाद देतो. आणि हा विषय जो आज आपण निवडलेला आहे तो आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचवता येईल यासंबंधी माझे विचार मांडणार आहे. आजचा विषय जो आपण घेतलेला आहे स्वयंरोजगारासाठी मधुमक्षिका पालन आणि पर्यावरणपूरक व्यवसाय. योगायोगाने भाटे साहेबांची ओळख झाली. ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. मुक्त विद्यापीठाने हा विषय नुकताच सुरू केलेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मधुमक्षिका पालन कौशल्य प्रमाणपत्र शिक्षणक्रम मुक्त विद्यापीठाच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आता जे शैक्षणिक वर्ष सुरू होतं आहे, पहिली बॅच आमची संपली आणि पहिल्या बॅचमध्ये दीपक भाटे हे विद्यार्थी होते आणि आता दुसरी बॅच सुरू होणार आहे. या सगळ्या निसर्गप्रेमी मित्रांना मी विनंती करतो आणि तुमचे जे मित्र असतील इतर, हा विषय मुक्त विद्यापीठात सर्टिफिकेट कोर्स चालू आहे यासंबंधीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत, शेतकरी असो, स्वयंरोजगारांसाठी धडपड करणारे युवा पिढी असो, त्यांच्यापर्यंत जर तुम्ही पोचवला तर एक मोठी गोष्ट होणार आहे. कारण आम्ही पहिल्याच वर्षी आमच्याकडे आता विद्यापीठाकडे 450 विद्यार्थी आहेत. 450 विद्यार्थी आहेत म्हणजे हा असा विषय आहे की देशाच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचा विषय आणि दुर्लक्षित राहिलेला विषय. आणि त्यामुळे आपल्याला जे काही महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे अवेअरनेस. एकदा का अवेअरनेस झालं, एखादी टेक्नॉलॉजी माहिती झाली लोकांना, तर आपोआप ती टेक्नॉलॉजी लोक त्यांच्याकडे सुरू करतात. आणि म्हणून आपल्याला त्या टेक्नॉलॉजीचं महत्त्व काय आहे ते मी तुमच्यापुढे आज मांडणार आहे. पण अवेअरनेस आपल्याला प्रामुख्याने करायचं आहे. आणि अवेअरनेसमध्ये काही गोष्टी ज्या मी सांगणार आहे, तुम्ही काय काय इंटरॅक्शन करू शकतात लोकांशी. तुमचं जे ऑर्गनायझेशन आहे सेवादल, तुमचं जे काम आहे ते सगळ्या महाराष्ट्राला, भारताला माहिती आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगने सगळं आपण काम करत असता आणि हे जर काम आपण लोकांपुढे प्रभावीपणे मांडू शकलो वेगवेगळ्या गोष्टीतनं, वेगळ्या माध्यमातनं, आणि आपला हा जो विषय आहे मधुमक्षिका पालन, तुम्ही त्याचं अवलंबन फार महत्त्वाचं आहे. थेरॉटिकल नॉलेज पुष्कळ लोकांना असतं, पण शास्त्रीय माहिती जर लोकांपुढे मांडली गेली आणि या विषयाची जर उपयुक्तता लोकांना समजली तर हा विषय फार मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचणार आहे. म्हणून अवेअरनेससाठी आपण सर्व प्रयत्न करूया. आणि दुसरा जो आपला कार्यक्रम असेल तो म्हणजे ताबडतोब आपल्याकडे मधुमक्षिका पालन आपल्या शेतात, आपल्याकडे ताबडतोब कशासाठी करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापुढे मी मांडणारच आहे. पण ही चळवळ आपल्याला भारतात घरोघरी दारोदारी पोचवायची आहे आणि त्याच्यात तुमचं योगदान महत्त्वाचं ठरेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. थोडक्यात मी माझ्याबद्दल सांगतो. मी गेली 40 वर्ष गोखले एज्युकेशन सोसायटीच्या HP कॉलेजमध्ये काम करत होतो. हा विषय मी विद्यार्थ्यांना शिकवत होतो. एपिकल्चर, इंग्रजीमध्ये त्याला एपिकल्चर किंवा बी फार्मिंग म्हणतात. आणि इतकी 3-4 दशकं हा विषय शिकवल्यानंतर असं लक्षात आलं शिकवताना की शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय अत्यंत उपयुक्त आहे. मी तर नेहमी म्हणतो शेतकऱ्यांसाठी 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या म्हणजे शास्त्रीय पद्धतीने गोपालन करणं, शास्त्रीय पद्धतीने आपण गांडुळांचं मॅनेजमेंट करू शकतो म्हणजे गांडूळ खत प्रकल्प, आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुमक्षिका पालन. म्हणजे
भारतातल्या सगळ्या खेड्यांमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 60% जास्त लोक शेती करतात. हे जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांचं जर क्वालिटी ऑफ लाईफ आपल्याला उंचवायचं असेल, ह्या तिन्ही गोष्टी गोपालन, अर्थवर्म फार्मिंग अँड बी फार्मिंग या तिन्ही गोष्टी जेव्हा होतील तेव्हा सुजलाम सुफलाम आपल्याला आपल्या देशात पाहायला मिळेल. आता इथं जे व्याख्यानासाठी उपस्थित आहेत माझे मित्र, त्या सगळ्यांना दोन गोष्टी चांगल्या माहिती आहेत. गोपालनाबद्दल सगळ्यांना माहिती आहे, पण ते शास्त्रीय पद्धतीने व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अर्थवर्म फार्मिंग, गांडूळ खत प्रकल्प ते असायलाच पाहिजे. आपण जेव्हा नैसर्गिक शेतीचा विचार करतो तेव्हा ते सहजपणे आपण करू शकतो आणि या सगळ्या गोष्टी मॅनेजेबल आहेत, सहज मॅनेजेबल आहेत. आणि जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मधुमक्षिका पालन. आणि नेमकी हीच गोष्टी जी शेती विकासासाठी, वनविकासासाठी कारणीभूत ठरते, तीच टेक्नॉलॉजी आपण प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही. म्हणून आपल्याला ती बी किपिंग, मधुमक्षिका पालन, स्वयंरोजगाराच्या संधी कशा आहेत मी तुम्हाला सांगणारच आहे. पण थोडक्यात एक गोष्ट मला जी आठवली ती सांगतो. इतर देशांमध्ये, उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये, मधमाशांपासून शेतकऱ्यांना जे पीक उत्पादन मधमाशा वाढून देतात त्याची किंमत किती, मधमाशांनी शेतकऱ्यांचा किती फायदा करून दिला, ती आकडेवारी आज उपलब्ध आहे. त्यांची जी मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आहे, युनायटेड स्टेट डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, ते काय म्हणतात, अमेरिकेचं हे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर काय म्हणतं, आम्ही पीक फुलोऱ्यात असताना एका एकरात 2 मधमाशांच्या पेट्या ठेवतो, त्यामुळे आमचं पीक उत्पादनात आणि फलोत्पादनात जी वाढ झाली आहे तिची किंमत $19 बिलियन आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे पीक फुलोऱ्यात असताना किंवा फळबागा फुलोऱ्यात असताना मधमाशांच्या पेट्या, पाळीव मधमाशांच्या पेट्या, ज्या आपण लाकडी पेट्यांमध्ये मधमाशा पाळतो, त्या पीक फुलोऱ्यात असताना आपण त्या पिकामध्ये ठेवायलाच पाहिजे. आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, आता जे उपस्थित माझे मित्र आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे पॉलिनेशन म्हणजे काय, परागीभवन, जे आपोआप मित्र कीटकांद्वारे म्हणजे मधमाशांद्वारे होत होतं. आता पुस्तकात आपण हे वाचले, पण आपण ते आपल्या शेतीवाडीमध्ये ते अजून दिसत नाही. आपल्या फळबागांमध्ये ही टेक्नॉलॉजी, हा इनपुट जो महत्त्वाचा आहे इनपुट आहे, तो आपल्याला दिसत नाही. म्हणजे 100-150 वर्षापासून अमेरिकेत किंवा इस्रायलमध्ये 1952 सालापासून एका एकरात 2 पेट्या ठेवतात. मध हा, लक्षात ठेवा मित्रांनो, मध हा बाय प्रॉडक्ट आहे, ह्या इंडस्ट्रीपासून मिळणारा बाय प्रॉडक्ट आहे. मेन हा बाय प्रॉडक्ट आहे, पोलन बाय प्रॉडक्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचा मधमाशांमुळे फायदा कोणता असेल, तो म्हणजे परागीभवनापासून होणारा फायदा. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे मधमाशा काय करतात. परागीभवन म्हणजे काय, जेव्हा आपण मधमाशांच्या पेट्या शेतात लावतो तेव्हा मधमाशा काय करतात, त्यांच्यासाठी फुलातनं मधुरस आणि परागकण गोळा करतात तिलावळीच्या वाढीसाठी. आणि हे करत असताना एका फुलावरचे परागकण दुसऱ्या फुलावर टाकून देतात, म्हणजे स्त्री केसरावर टाकून देतात. म्हणजे पुकेसरात परागकण तयार होतात, त्याच्या ज्या फुलातल्या हालचाली होतात मधमाशांच्या, त्यांच्या अंगाला हे परागकण चिटकतात. आणि ती मधमाशी जेव्हा दुसऱ्या फुलावर जाते, स्टिग्मा म्हणजे स्त्री केसरावर ते परागकण टाकले जातात. याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणतो. म्हणजे आपण परपरागीकरण म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्याला जी फळं मिळतात, आपल्याला जे कृषी उत्पादन प्राप्त होतं ते मधमाशांमुळे होतं, मित्रांनो लक्षात ठेवा. हा मित्रकीटक आहे. आणि ह्या मित्रकीटकाने अमेरिकेचा किती फायदा करून दिला. एका एकरात 2 मधमाशांच्या पेट्या ठेवल्यामुळे $19 बिलियन फायदा करून दिला. म्हणजे तुम्हाला आपल्याला गणित करणे अवघड आहे. $1 म्हणजे $70, असा हिशोब करून तुम्ही गुणिले 19 बिलियन, म्हणजे आपण रुपीजमध्ये जेव्हा कन्वर्ट करतो तर हा छोटासा मित्रकीटक, शास्त्रीय वापर, या मित्रकीटकाचा जर आपण शास्त्रीय पद्धतीने वापर केला तर किती मोठा फायदा होतो याचा हे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजेच या दुसऱ्या शब्दामध्ये आपला देश अमेरिकेपेक्षा छोटा आहे. आणि समजा
आपण ह्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण अमेरिका 5 पट समजा मोठी आहे, हा देश मोठा आहे, तर आपण जर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर केला तर भारताला कमीत कमी दरवर्षी मधमाशांपासून पॉलिनेशनमुळे $4 बिलियन फायदा होईल. विचार करा किती या टेक्नॉलॉजीचा किंवा या इनपुटचा किती मोठा इम्पॅक्ट आहे. म्हणजे एका एका इनपुटमुळे किंवा मधमाशांमुळे किंवा सायंटिफिक बी फार्मिंगमुळे भारताचा $4 बिलियन फायदा होणार आहे. आणि छोटेसे जे देश आहेत इस्रायल वगैरे, विचार करा आपल्याकडे मधुमक्षिका पालनाला मला बरेच लोक प्रश्न विचारतात व्याख्यानाच्या वेळेस, आमच्याकडे मधमाशा पाळता येतील की नाही वगैरे. मित्रांनो, लक्षात ठेवा, भारतात असा कोणताही भूभाग नाही तिथं मधमाशा पाळता येणार नाही. याचं कारण असं आहे, तुम्ही ज्या भागात राहतात तुम्हाला मधमाशांची मोळं दिसतातच, तुम्हाला आग्या माशांची मोळं दिसतात, तुम्हाला फुलोरी मधमाशांच्या पोळं तुमच्या परिसरात दिसतात, तुम्हाला सातेरी मधमाशांची मोळं तुमच्या परिसरात दिसतात, तुम्हाला डंखनं करणाऱ्या पोळ्याच्या मधमाशा, त्यांना ज्यांना आपण कोतेमधाच्या माशा म्हणतो, त्यांची मोळं दिसतात. ज्या ठिकाणी आपल्याला निसर्गात किंवा शेतीवाडीमध्ये मोळं नजरेस पडतात तो भूभाग किंवा तो भाग मधमाशां पाळण्यासाठी अत्यंत उत्तम असतो. याचा अर्थ आपल्या भारतामध्ये कोणत्याही भूभागात, कोणत्याही राज्यात, कोणत्याही जिल्ह्यात, कोणत्याही गावात मधमाशांची मोहळं आपल्याला दिसतातच. पण आता मोहळं कमी झाली आहेत. याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण केमिकल ॲग्रिकल्चरकडे जातो आहोत. म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वापर आपल्याकडे वाढतो आहे. पूर्वी 30-40 वर्षापूर्वी शेतात कुठेही मोहळं आपल्याला दिसायची, मधमाशांची मोहळं दिसायची. आता मोहळं नजरेस पडणं दुरापास्त झालं आहे. आणि म्हणून शेती वाचवायची असेल, आता आपल्याला शेती वाचवायची असेल तर आपल्याला मधुमक्षिका पालन या व्यवसायाचा शेती जगवण्यासाठी विचार करावाच लागणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, मधमाशांची मोहळं कशी कमी झाली आहे तुम्हाला माहिती आहे. मधमाशांची संख्या कमी होणारच, आणि ती अशास्त्रीय पद्धतीने आपण फवारणी करतो. मी अशास्त्रीय पद्धतीने फवारणी करतो असा उल्लेख यासाठी करतो की मी जेव्हा इस्रायलमध्ये एका महिन्याच्या ट्रेनिंगसाठी गेलो होतो, त्या देशामध्ये इस्रायलमध्ये पीक संरक्षणासाठी, म्हणजे पिकाच्या संरक्षणासाठी किडीचं नियंत्रण करण्यासाठी जेव्हा कीटकनाशकांची फवारणी होते तेव्हा ते सायंकाळी फवारणी करतात. मधमाशा मोहळात जातात किंवा पाळीव मधमाशा पेटीत जातात आणि त्या गेल्यानंतर मग फवारणी होते. त्यामुळे मधमाशा मारल्या जात नाहीत. विचार करा मित्रांनो, आपल्याकडे आपण जेव्हा शेती करतो किंवा तुमचे मित्र जेव्हा शेती करतात आणि फवारणीची गरजच असली तर ते काय करतात, गडी 10 वाजता कामाला येतो, 5 पर्यंत त्याचं काम असतं आणि 10 ते 5च्या दरम्यान आपण फवारणी करतो. कशासाठी? आपल्याला किडीचं नियंत्रण करायचं असतं, आपल्याला उपद्रवी कीटक मारायचे असतात. पण उपद्रवी कीटकाबरोबर जेव्हा तुम्ही विषारी कीटकनाशकांची फवारणी करता तेव्हा मधमाशांसारखे मित्र कीटक मारले जातात. म्हणजेच काय होईल, अपुरं परागीकरण तुमच्याकडे होईल आणि अपुऱ्या परागीकरणामुळे तुमचं उत्पादनात घट होईल. म्हणजे मधमाशांची किंवा मित्र कीटकांची संख्या घटली म्हणजे तुमच्या उत्पादनात घट होते, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून तुम्हाला सगळ्या मित्रांना विनंती करतो, जे शेती व्यवसाय करत असतील किंवा तुमचे मित्र शेती, त्यांना निरोप द्या की दिवसा कीटकनाशकांची म्हणजे विषारी कीटकनाशकांची फवारणी करणं म्हणजे अशास्त्रीय गोष्ट आहे. सायंकाळी फवारणी केल्यामुळे मधमाशा वाचतात आणि मधमाशा वाचल्यामुळे जलद परागीकरण होतं आणि जलद परागीकरण जर झालं त्यामुळे उत्पादनात वाढ होते. म्हणजे बघा किती साधी गोष्ट आहे, पण आपण किती चुका करतो. आजपर्यंत किती मधमाशा मारल्या गेल्या असतील याचा अंदाज करता येत नाही, त्याची मोजदात नाही. आणि म्हणून मधमाशांची मोळं कमी झालेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या पालघर भागात वगैरे किंवा जे मित्र आमच्या महाराष्ट्रातले वेगळ्या भागात राहत असतील, आता भाटे साहेब सांगत होते पालघर भागात आग्या माशांच्या वसाहती भरपूर दिसतात. आता आग्या माशांच्या वसाहती भरपूर दिसतात, त्यांचं जेव्हा मध काढलं जातं तेव्हा अशास्त्रीय पद्धतीने मध काढलं जातं. आणि आपण जेव्हा मधमाशा पाळतो, लाकडी पेट्यांमध्ये पाळतो, तेव्हा आपल्याला
आपण अहिंसक पद्धतीने मध काढतो, मध उत्पादन घेतो. म्हणजे तुम्ही जेव्हा हा अभ्यासक्रम कराल, मधुमक्षिका पालन कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रमात किंवा शिक्षणक्रम जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की एकही मधमाशी न मारता आपल्याला शुद्ध आणि नैसर्गिक मध प्राप्त करता येतं. आता तुम्हाला माहिती असेल, तुमच्या भागात जेव्हा मध काढलं जातं, आग्या माशा असो किंवा दुसऱ्या प्रजातीच्या माशा असो, तेव्हा काय केलं जातं? विशेषतः आग्या मधमाशांच्या बाबतीत तुम्ही पाहिलं असेल की ते पोळं धूर केला जातो किंवा जाळं केला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे, मधमाशा मरतात किंवा निघून जातात, लांब निघून जातात. पोळ्यावरून मधमाशा निघून गेल्यानंतर ते पोळं कापतात. कापल्यानंतर पोळ्याच्या वरच्या भागात मधाचा साठा असतो आणि खालचा पिलावळ असते, अंडी अळी कोश असतो. ती पिलावळ फेकून देतात आणि पिळून मध काढतात. म्हणजे आपण मध काढताना एका कुटुंबाचा नाश करतो. तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे अजूनही खेड्यापाड्यात किंवा जंगलात राहणारे रहिवासी जेव्हा मध काढतात तेव्हा हिंसक पद्धतीने मध काढतात. आणि शास्त्रीय पद्धतीने आपण जेव्हा मधमाशा पाळतो तेव्हा आपण एकही मधमाशी मरणार नाही याची काळजी घेऊन यंत्राच्या सहाय्याने, मधु निष्काशन यंत्राच्या सहाय्याने मध काढतो. म्हणजे चुकीच्या पद्धतीने मध काढल्यामुळे मधमाशा मारल्या गेल्या, विषारी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मधमाशा मारल्या गेल्या आणि भीतीपोटी मधमाशा डंख करतील या भीतीपोटी मधमाशा मारल्या गेल्या. आता आम्ही बघतो शहरांमध्ये, मोठाली शहरं, नागपूर असो, पुणे असो, मुंबई असो, या मोठमोठ्या शहरांमध्ये अजूनही लोक घाबरतात. आणि यांचं आग्या माशा विशेषतः उंच इमारतींवर आपल्याला दिसतात, त्यांची मोहळं. आणि भीतीपोटी या मोहळांचा नायनाट केला जातो. त्या डंख करतील. आग्या माशा ॲग्रेसिव्ह असतात, त्यांची भीती सर्वांना असते, म्हणून त्या मारल्या जातात. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला यापुढे एक मधमाशी वाचवायची आहे आणि त्यासाठी तुम्ही यासाठी प्रयत्नशील राहावे आणि हा विद्यापीठाचा कोर्स करावा ही तुम्हाला नम्र विनंती करतो. आता एक मधमाशी काय करू शकते? आता मी तर माझ्या एका पुस्तकात लिहिलं आहे, एक मोहोळ नष्ट करणं म्हणजे मधमाशांचं एक कुटुंब नष्ट करणं म्हणजे शिवारातील पीक नष्ट करण्यासारखं आहे. तुम्हाला आता समजलं असेल, मी परागीकरण सांगितलं. परागीकरण म्हणजे काय? एक मोहोळ नष्ट करणं म्हणजे तुमच्या शिवारातलं पीक नष्ट करण्यासारखं आहे. समजा तुम्ही एखादं पीक घेतलं आहे, उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी आहे किंवा तुमच्या भागात नारळ भरपूर आहेत, नारळाची वाडी आहे. आता जी मधमाशी परागीकरण करून फळं निर्माण करते आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने मध काढून त्यांना अपाय केला तर त्या दूर निघून जातील. त्या दूर निघून झाल्या म्हणजे तुमच्या शेतात आज मधमाशांचं मोळ होतं, पण तुम्हाला मधमाशांचं महत्त्व माहिती नसल्यामुळे, चुकीच्या पद्धतीने मध काढल्यामुळे, त्यांना डिवसल्यामुळे त्या मधमाशा राणीसोबत लांब निघून गेल्या. आणि लांब निघून गेल्यामुळे तुमच्या फळबागेत परागीकरणाची क्रिया होणार नाही आणि त्यामुळे तुमच्या उत्पादनात घट होईल. हा किती महत्त्वाचा विषय, किती मोठा विषय. म्हणजे आपलं सगळ्यांचं महत्त्वाचं काम काय आहे? आपण मधमाशांचं कॉन्झर्वेशन करायला पाहिजे, मधमाशांचं संवर्धन करायला पाहिजे आणि लाकडी पेट्यांमध्ये मधमाशांचं पालन करायला पाहिजे. म्हणजे आमची जी चळवळ आहे, सुप्रकृती मधुशाळा जे काम करते, 2 गोष्टीवर जास्त भर आहे आमचा. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी मधमाशांचं महत्त्व शेतीच्या विकासासाठी, वन विकासासाठी किती महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या मधमाशा आपल्याला पाळता येत नाही, उदाहरणार्थ आग्या मधमाशा आपल्याला पाळता येत नाही, फुलोरी मधमाशा पाळता येत नाही, आणि म्हणून ज्या मधमाशा आपल्याला पाळता येत नाही त्यांचं आपण संवर्धन करायला पाहिजे. आणि आपल्याला कोणत्या माशा पाळता येतात? आपल्याला सातेरी मधमाशा पाळता येतात. तुमच्या भागात म्हणजे पालघर भागात वगैरे किंवा महाराष्ट्रात कोणत्याही भागात तुम्हाला दिसेल, विशेषतः तुमचा भाग जर जंगलाच्या जवळ असेल तर पोकळ जागेत 7-8 पोळी करणाऱ्या माशा असतात. त्यांना आम्ही सातपुडी किंवा सातेरी मधमाशा म्हणतो. त्या लाकडी पेट्यांमध्ये पाळता येतात. आणि परदेशातनं आपण ज्या मधमाशा आणल्या, इटालियन मधमाशा, त्याही आपल्याला लाकडी पेट्यांमध्ये पाळता येतात. म्हणजे तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जी सांगितली, अपाळीव माशा आणि पाळीव माशा. काही मधमाशांच्या प्रजाती पाळता येत नाही,
त्यांचा आपलं संवर्धन त्यांना संरक्षण द्यायला पाहिजे. आणि ज्या पाळता येतात इटालियन माशा आणि सातेरी माशा ज्या पाळता येतात ते लाकडी पेट्यांमध्ये ताबडतोब आपण पाळायला सुरुवात करायला पाहिजे. नाही तर मी तर नेहमी म्हणतो, या तिन्ही गोष्टी ज्या शेतकऱ्याकडे नाहीत तो शेतकरीच नाही. गोपालन, गांडूळ शेती आणि मधमाशांची शेती, या तिन्ही गोष्टी शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी आवश्यक आहेत. म्हणून शेतकऱ्यांना जर समृद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर या तिन्ही गोष्टी शास्त्रीय पद्धतीने व्हायला पाहिजेत. दोन गोष्टी तुम्हाला थोड्याफार समजल्या आहेत, पण तिसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, शास्त्रीय माहिती असेल, तुम्ही पुस्तकही वाचली असेल, ज्यांनी पुस्तकं वाचली असेल त्यांच्याकडे सुद्धा मधमाशांच्या पेट्या असतील की नाही याची शंका येते. त्यातल्या त्यात मला आनंद वाटतो की डहाणू तालुका जो आहे आणि पालघर जिल्ह्यातला काही भाग, तिकडचे बोर्डी, कोसबाड हा जो भाग आहे, डहाणू, नंतर घोलवड, त्याच्यानंतर पालघरचा भाग, इथं बरेचसे मधपाळ आहेत जे मधमाशा पालन करतात आणि प्रामुख्याने ते सातेरी जातीच्या मधमाशांचं पालन लाकडी पेट्यांमध्ये करतात. म्हणजे आमचं जे काम आहे, आम्ही जो लोकांना अवेअरनेसचं काम करतो ते दोन गोष्टीसाठी करतो. आता निसर्गातल्या मधमाशांची संख्या कमी झालेली आहे, म्हणून आपण ताबडतोब या विषयाचा शास्त्रीय अभ्यास ताबडतोब करायला पाहिजे. आणि ही बायोटेक्नॉलॉजी आपल्या शेतीवाडीमध्ये ताबडतोब कशी येईल यासाठी प्रयत्नशील राहिली पाहिजे. पण एक गोष्ट तुम्ही आता करू शकता. एक गोष्ट काय करू शकता, तुम्ही ताबडतोब तुमच्या शेतीवाडीमध्ये किंवा तुमच्या परिसरात ज्या जंगली माशा असतील, ज्या आपल्याला पाळता येत नाही, त्यांचं संवर्धन करायला पाहिजे. हे तुम्ही करू शकता, हे सगळेजण करू शकतात. आणि म्हणून पहिली गोष्ट तुम्ही हे करायला शिका. सगळ्यांनी आपण पहिली गोष्ट ही करायला शिकायला पाहिजे, आम्ही निसर्गातल्या माशांचं संवर्धन करू. आणि दुसरी गोष्ट, या विषयाचा शास्त्रीय अभ्यास करून आपण सातेरी माशा आणि इटालियन माशा अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला सांगायला हरकत नाही, मला जे सांगितलं स्वयंरोजगारासाठी विषय आहे, स्वयंरोजगारासाठी मधमाशा पालन आणि पर्यावरणपूरक व्यवसाय. तुम्ही विचार करा, तुम्ही जेव्हा मधमाशांचा अभ्यास करतो तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, हा असा जगातला एकमेव कीटक आहे, महत्त्वाचा कीटक आहे, जो त्याचं अन्न गोळा करताना पिकाची नासाडी करत नाही, उलट पिकाचा फायदा करून देतो. विचार करा ना, मधमाशांच्या हालचाली जेव्हा होतात फुलामध्ये त्यामुळे परागीकरण घडून येतं. म्हणजे पर्यावरणपूरक व्यवसाय. आपण निसर्गाची कोणत्याही प्रकारे हानी करत नाही. उलट जे मधपाळ, म्हणजे जे मधमाशा पाळतात त्यांना आपण मधपाळ म्हणतो. जे मधपाळ त्यांच्या मधपेट्यांचं मायग्रेशन मधासाठी करतात जंगल विभागात किंवा शेती परिसरात, त्यांना ते शेतकऱ्यांचा फायदा करून देतात. त्यांना मध मिळतं. उदाहरणार्थ माझे काही विद्यार्थी किंवा माझे काही मित्र जेव्हा त्यांच्याकडे 500-1000 पेट्यांचं स्थलांतर कोट्याकडे करतात. कोटा तुम्हाला माहिती, राजस्थानमध्ये मोहरीचं पीक आहे. मोहरीच्या पिकामध्ये म्हणजे ज्या युवकाला स्वयंरोजगार करायचा असतो आणि त्याला मधाची प्राप्ती करायची असते, त्यांनी मधमाशांच्या पेट्यांचं स्थलांतर करायचंच असतं. मग हे विद्यार्थी काय करतात, हे आमचे मित्र काय करतात, 500 मधमाशांच्या पेट्या शेतकऱ्यांच्या शेतात किंवा आजूबाजूला मांडून देतात. मोहरीचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा फायदा काय होतो, त्यांचं मोहरीचं उत्पादन दुप्पट होऊन जातं किंवा जास्त वाढतं. आणि मधपाळाचा फायदा, ज्याच्या पेट्या मालकीच्या असतात त्याचा फायदा काय होतो, त्याला मध मिळतं. भारतातले मधपाळ जे व्यावसायिक पद्धतीने मधमाशा पाळतात त्यांना एका पेटीपासून, म्हणजे इटालियन मधमाशांपासून कमीत कमी 40 ते 50 किलो मध प्राप्त होतं. म्हणजे आता स्वयंरोजगारासाठी हा विषय किती महत्त्वाचा आहे, जो समजलेला नाही अजून महाराष्ट्राच्या युवकांना. तुमच्या लक्षात आलं असेल की साधं गणित करा. मी बघितलं, मी जेव्हा इकडे जातो, बोर्डी कोसबाडकडे जातो, तिथला मधपाळ 800 रुपये किलोने मध विक्री करतो. आणि
इटालियन मधमाशांपासून 50 किलो मध प्राप्त करतात. त्या माशांपासून, आपल्या माशांपासून कमी मध प्राप्त होतं, सातेरी मधमाशांपासून. पण तुम्ही विचार करा, 400 रुपये किलोने जर मध विकलं आणि 40च किलो प्राप्त झाल्यास विचार करा. 400 गुणिले 40 किलो एका वर्षात एका पेटीपासून 40 किलो मध प्राप्त होतं. आणि मिळतंच ते. जो मतपाळ मतपेट्यांचं मायग्रेशन करतो, जो मतपाळ मतपेट्यांचं योग्य ठिकाणी मायग्रेशन करतो, योग्य ठिकाणी म्हणजे फुलोऱ्याच्या ठिकाणी मायग्रेशन करतो, स्थलांतर करतो, त्याला कमीत कमी 40 किलो मध प्राप्त होतं. 40 गुणिले 400 16,000. म्हणजे एका पेटीची किंमत काय? 4,500. 4,500च्या मधमाशांच्या एका पेटीपासून त्याला 16,000 रुपयाचं मध प्राप्त झालं. विचार करा. म्हणजे स्वयंरोजगारासाठी मधुमक्षिका पालन हा व्यवसाय किती महत्त्वाचा आहे तुमच्या लक्षात येईल. ही झाली एक संधी. तो म्हणजे आम्ही जे शिकवतो आणखी बाकीच्या गोष्टी, तो परागकणही काढू शकतो त्याच्या मधमाशांच्या पेट्यातनं. आता तुम्हाला ते परागकण तुम्ही पाहिले नाहीत आणि म्हणून तुम्हाला ते लक्षात येणार नाही. आता भारतामध्ये मधमाशीच्या पायाच्या, शेवटच्या पायाच्या जोडीवर जो परागकणाचा गोळा असतो तोही काढून घेता येतो. त्याला 700 ते 1,000 रुपयापर्यंत किंमत आहे एका किलोला. म्हणजे उत्पन्न परागकणापासून मिळालं, मधापासून मिळालं, मेन विक्रीतनं मिळालं. म्हणजे हे फायदे बघा, डायरेक्ट फायदे. मधुमक्षिका पालन व्यवसाय बरेचसे मधपाळ भारतात इटालियन जातीच्या मधमाशा पाळून करतात. ज्याच्याकडे 1 गुंठा जमीन नाही तोही हा व्यवसाय करू शकतो. ज्याच्याकडे जमीन नाही, जमिनीची गरजच नाही. म्हणून आम्ही 2 गोष्टी शेतकऱ्यांना सांगतो. एक गोष्ट काय सांगतो, स्टेशनरी बी किपिंग, आणि दुसरी म्हणजे मायग्रेटरी बी किपिंग. आता उदाहरणार्थ, हा जो आपला ग्रुप आहे आजच्या माझ्या व्याख्यानाला उपस्थित आहेत, त्यांना मी काय सांगू शकतो. आता तुम्हाला स्वयंरोजगारासाठी गरज नाही, तुम्ही व्यवस्थित एस्टॅब्लिश आहात, तुमची शेतीवाडी आहे आणि तुम्हाला कुठे मधमाशांच्या पेट्या हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करायचा नाही. अशांसाठी मी काय सल्ला देतो, तुम्ही मधमाशा कशासाठी पाळा. तुमचं जर उद्दिष्ट, तुम्ही स्टेबल आहात, तुमचं उद्दिष्ट मध नाही तर परंतु तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला शेतीचं पिकांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे, मग तुम्हाला मधमाशा पाळायलाच पाहिजे. तुम्हाला हा विषय माहितीच पाहिजे. तुम्ही या विषयाचा अभ्यास करायलाच पाहिजे. जे शेतकरी आहेत आणि मग त्यांनी काय करायचं, त्यांनी स्टेशनरी बी किपिंग करायची. एकाच ठिकाणी तुमच्या मधमाशांच्या पेट्या राहतील. तुमच्याकडे सातेरी मधमाशांच्या पेट्या आहेत किंवा इटालियन माशांच्या पेट्या आहेत किंवा पोयाच्या मधमाशांच्या पेट्या आहेत. कोणत्याही प्रजातीच्या मधमाशा तुम्ही पाळला. पण माझा असा सल्ला राहील, आपल्याकडे स्टेशनरी बी किपिंगसाठी सगळ्यात महत्त्वाची प्रजाती म्हणजे सातेरी जातीच्या मधमाशा. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला जर मायग्रेटरी बी किपिंग करायची नसेल तर माझा सल्ला असा राहील, तुम्ही सातेरी जातीच्या मधमाशा आणि पोयाच्या मधमाशा म्हणजे डंख न करणाऱ्या मधमाशांचं पालन करायला पाहिजे. किती सोपं आहे. आणि तुम्ही आमच्याकडे 3 दिवसाचा कोर्स केला समजा, तर ताबडतोब तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. अरे, मधमाशा डंख करू शकत नाही, कारण शास्त्रीय पद्धतीने आम्ही बुरख्याचा वापर करतो. आम्ही एक धूरयंत्र असतं ज्याच्यातनं धूर बाहेर येतो, त्या धूरयंत्राचा वापर करतो. आणि जो मधपाळ, जो शेतकरी धूरयंत्र आणि बुरख्याचा वापर करतो त्याला एकही मधमाशी जाऊ शकत नाही. म्हणजेच आपण शास्त्रीय पद्धतीने मधुमक्षिका पालन करतो. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या पिकांचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर त्यासाठी मधुमक्षिका पालन हा इनपुट किंवा हा शेतीपूरक व्यवसाय सगळ्या बांधवांनी, माझ्या शेतकरी बांधवांनी करायलाच पाहिजे. आणि योगायोगाने भारत सरकारने खादी विलेज इंडस्ट्रीज कमिशनच्या अंडर ते या व्यवसायासंबंधी बघतात. सबसिडी किंवा शेतकऱ्यांना, आदिवासींना आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यासाठी तुम्हाला माहिती असेल की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी हनी मिशन सुरू केलेलं आहे. केंद्र सरकारचा हा फार चांगला उपक्रम आहे. त्या उपक्रमाचाही तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. जे युवा पिढी आहे त्यांनी जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन मधुमक्षिका पालनाचं प्रशिक्षण कुठं दिलं जातं, आपल्याला बँकेतर्फे तुम्हाला प्रोजेक्ट करता येईल. तुम्हाला मधमाशांच्या
2-3 हजार मधमाशांच्या पेट्या तुम्हाला बाळगता येतील. तुम्ही हनी प्रोसेसिंग प्लॅन्टसाठी कर्ज घेऊ शकता. तुम्ही मधमाशांच्या पेट्यांच्या खरेदीसाठी कर्ज घेऊ शकता. आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. तुम्ही मधमाशांच्या पेट्या भाड्याने देऊ शकता. आता आमची ही चळवळ 40 वर्षापासून चालू आहे. आणि तुम्हाला माहिती असेल कदाचित आमच्या या भागात म्हणजे कोस्टल एरिया सोडला, किनारपट्टीचा कोकणचा एरिया सोडला, तर इकडे डाळिंबाची शेती केली जाते बऱ्याच भागात. डाळिंबासाठी आणि कांद्याचं बी तयार करण्यासाठी, खरबूज आणि कलिंगडासाठी शेतकरी आमच्याकडे शेवग्याची शेती होते, आमच्याकडे मधपेट्यांची मागणी करतात. म्हणजेच शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता परागीकरणासाठी, पिकाच्या परागीकरणासाठी किंवा फळबागेच्या परागीकरणासाठी मधमाशांची गरज आहे ही समज आलेली आहे. म्हणून जर तुमच्याकडे त्या दृष्टिकोनातून हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही मधपेट्या भाड्याने देऊ शकता शेतकऱ्यांना किंवा बागवानांना. आता माझे बरेचसे विद्यार्थी असे आहेत, नाव घ्यायला हरकत नाही, इथं नाशिकचाच एक विद्यार्थी, त्याने इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे आणि तो मधपाळ बनला. विचार करा तुम्ही. आणि तो मधमाशांच्या पेट्या शेतकऱ्यांना भाड्याने देतो आणि आज एका पेटीचं भाडं एका महिन्यासाठी 1500 रुपये घेतो. तुम्हाला बघा, मी मधाबद्दल, मेणाबद्दल, परागकणाबद्दल, अर्थप्राप्ती होते थोडंसं सांगितलं, पण हे कोणाला माहिती नाही. हे अमेरिकेत आणि इस्रायलमध्ये, युरोपात सर्रास चालू आहे कित्येक वर्षापासून. शेतकरी वर्षभर मधमाशा पाळत नाही, पण तिथला शेतकरी, इस्रायलचा शेतकरी, उदाहरण सांगतो तुम्हाला तिकडे काय पद्धत आहे. असं इस्रायलला मी जेव्हा पाहिलं, इस्रायलला अशी पद्धत आहे, समजा माझी 50 एकर मी कलिंगडं लावले आहेत, माझी 50 एकर कलिंगडं लावले आहेत आणि माझे पीक फुलोऱ्यात आलं आहे. मी काय करेल, मी मधपाळाला फोन करेल, माझं 50 एकर कलिंगडं लावले आहेत आणि तिकडे सगळ्यांना माहिती आहे एका एकरात 2 पेट्या मधमाशांच्या पेट्या लावायच्या असतात, ठेवायच्या असतात. मग 50 गुणिले 2 किती, 100. मग तो मधपाळ काय करेल, त्याच्या मालकीच्या पेट्या 100 पेट्या ट्रकमध्ये लोड करतो आणि ज्या शेतकऱ्याकडे कलिंगडाची शेती आहे त्याला परागीकरण करून घ्यायचे मधमाशांकडून आणि तो पेट्या भाड्याने घेतो. आज मी तिला इस्रायलमध्ये आणि अमेरिकेमध्ये एका पेटीचं भाडं, इस्रायलमध्ये एका पेटीचं भाडं $100. विचार करा तुम्ही, $100 एका महिन्याचं पेटीचं भाडं आहे. हा मधपाळ काय करतो, ती पेटी त्या पेट्यात ठेवल्यानंतर त्या पेट्यांचं भाडं घेतो $100 प्रमाणे. 100 पेट्या ठेवल्या, 50 एकर शेती, म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे, एका एकरात 2 मधमाशांच्या पेट्या. म्हणून मधपेट्या भाड्याने देऊनही तो पाथर्डीचा विद्यार्थी गौतम हा व्यवसाय करतो. इंजिनियर आहे आणि मधपाळ बनला, मधमाशांच्या पेट्या बाळगतो. 200-300 मधमाशांच्या पेट्या त्याच्याकडे असतात. विचार करा तुम्ही, 100 पेट्या दर महिन्याला भाड्याने देतात. कधी कलिंगडाच्या शेतकऱ्यांसाठी, जे शेतकरी कलिंगडाची लागवड करतात त्यांच्यासाठी, काही शेतकरी डाळिंबाची लागवड करतात, काही शेतकऱ्यांना त्यांचं कांद्याचं बियाचं उत्पादन चांगल्या प्रतीचं घ्यायचं आहे, अशा खरबुजासाठी, शेवग्यासाठी अशा पेट्या भाड्याने देऊन अर्थप्राप्ती होते. म्हणजे मध विक्रीतनं आणि पेट्या भाड्याने देऊन अर्थप्राप्ती करून घेता येतो. माझंच उदाहरण तुम्हाला द्यायला हरकत नाही. रिटायरमेंटनंतर SPT कॉलेज सोडल्यानंतर, SPT कॉलेजला हा विषय शिकवायचो. नंतर माझी योगायोगाने इथं शेती आहे मुक्त विद्यापीठाजवळ. मला सांगायला हरकत नाही अर्थप्राप्ती कशी करून घेता येते. खरं म्हणजे आमची चळवळ ही कशासाठी आहे, अवेअरनेससाठी आहे. हा विषय तुम्हाला समजायला पाहिजे. आणि मग आम्ही काय करतो, शाळा कॉलेजचे विद्यार्थी येतात आणि त्यांना नॉमिनल फी ₹50, इंग्लिश मिडियमचे असले तर ₹100, मराठी मिडियमचे ₹50, किंवा काही शाळा फी त्यांना आम्ही सवलती देतो. आदिवासी आश्रमशाळेतले विद्यार्थी जेव्हा येतात तेव्हा फी घेत नाहीत, पण किरकोळ अशी फी घेतो आणि वर्षभर विद्यार्थी येत असतात, त्यांचे प्राध्यापक येत असतात आणि आम्ही त्यांना हनीबी टुरिझम हा कन्सेप्ट सुरू केला. मी भाटे साहेबांशी बऱ्याच वेळा बोललो होतो, तुम्ही पालघर जिल्ह्यात एकही हनीबी टुरिझम, अख्ख्या महाराष्ट्रात
बोटावर मोजण्या इतके सुद्धा हनीबी टुरिझम नाही. ॲग्रोबी टुरिझम आहे, सगळ्यांना माहिती आहे. इथं जे उपस्थित आहेत ॲग्रोबी टुरिझम आहे सगळ्यांना माहिती आहे आणि तीही चांगली चळवळ आहे. पण ॲग्रोबी टुरिझममध्ये कंपल्सरी जे जे आमचे मित्र महाराष्ट्रात ॲग्रिकल्चर टुरिझम किंवा ॲग्रो टुरिझम त्यांनी सुरू केलेले आहे, त्यांना सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब हनीबी टुरिझम अवेअरनेससाठी सुरू करावं. आणि किती साधी गोष्ट आहे. हनीबी टुरिझम करताना काय करावं, काय करायला पाहिजे त्यांनी? 2-4 मधमाशांच्या पेट्या, अरे 5 पेट्या सागरी जातीच्या मधमाशांच्या, 5 पेट्या इटालियन जातीच्या मधमाशांच्या, 2-3 पेट्या पोळ्याच्या मधमाशांच्या, आपल्या फुलोरी माशा आपल्या परिसरात उपलब्धच असतात, त्यासुद्धा टोपलीमध्ये बास्केटमध्ये आपल्याला ट्रान्सफर करता येतात. म्हणजे या सगळ्या प्रजाती आपल्या फार्ममध्ये जर आपण ठेवू शकलो आणि सगळी शास्त्रीय माहिती आम्ही पुस्तकं लिहिलेत. मी इस्रायलहून परत आल्यानंतर इस्रायलची कृषीलक्ष्मी मधमाशी असं पुस्तक लिहिलं. म्हणजे बघा, कृषीलक्ष्मी म्हणजे कृषीलक्ष्मी आहे, पिकांचं उत्पन्न मधमाशा दुप्पट करतात, सगळ्यांना माहिती आहे. पण अजूनही ती लक्ष्मीची शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचली नाही. आणि अर्थात विद्यापीठं वगैरे आता ही कृषी विद्यापीठावर काम करायला लागली चांगलं. आणि कृषी विज्ञान केंद्र आहेत आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक तिकडे. आणि म्हणून सगळ्या जिल्ह्यांमध्ये जे कृषी केंद्र आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब ट्रेनिंग प्रोग्राम्स घ्यावे. गव्हर्नमेंटकडनं त्यांना ग्रँट्स मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. आत्ताच राहुरी कृषी विद्यापीठाने आमचे मित्र आहेत कीटकशास्त्राचे प्राध्यापक, त्यांना मी मदत केली. तर त्यांची इच्छा होती की नॅशनल बी बोर्डकडे अर्ज करून हा प्रोजेक्ट आपण मिळून घ्यावा आणि महाराष्ट्रात ही चळवळ परागीकरणासाठी मधमाशा पालन हा विषय मांडावा. आणि नुकतेच त्यांना काहीतरी 68 लाख प्राप्त झालेत नॅशनल बी बोर्डकडनं. म्हणजे राष्ट्रीय म्हणजे नॅशनल लेवलवर नॅशनल बी बोर्ड काम करतं. त्याचं तुम्ही सभासद होऊ शकता. आणि केंद्र सरकारकडनं सुद्धा आपल्याला आपल्या प्रोजेक्टसाठी मदत मिळू शकते. म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडे आपण जर अप्रोच झालो तर आपल्याला मदत नक्कीच मिळू शकते. पण आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. म्हणजे हा जो आहे मध उद्योग, आपण मध उद्योग म्हणतो. मध उद्योग 2 मिशन आपल्याला करायचे आहेत. एक म्हणजे हनी मिशनमधनं आपल्याला पुढची हरित क्रांती यशस्वी करायची आहे. आणि मधुमक्षिका पालन व्यवसायातनं आपल्याला हरित क्रांतीबरोबरच मधुक्रांतीसुद्धा म्हणजे स्वीट रिव्होल्युशन ही आपल्याला घडवून आणायची आहे. विचार करा, तुम्ही जर शांतपणे विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल ही टेक्नॉलॉजी राहूनच कशी गेली. आमची शेतीवाडी आहेत, आम्हाला वाचता येतं, आम्ही अभ्यास करू शकतो एखाद्या टेक्नॉलॉजीचा, आणि हे आमच्याकडनं राहूनच गेली कशी टेक्नॉलॉजी. जे शेतकरी आहेत त्यांना नक्कीच वाईट वाटेल. आणि अक्षरशः तुमच्यासारखी मंडळी आमच्या फार्मवर 2-3 दिवस आले, 3-4 दिवस आले तर एक्सपर्ट होतात ते. त्यांना काही म्हणजे 3 दिवसात ते मधमाशा हाताळू शकतात, बुरखा न घालता, धुरयंत्राचा वापर न करता मधमाशांचे इंटरॅक्शन करू शकतात. म्हणजे किती सोपी टेक्नॉलॉजी असावी. अत्यंत सोपी टेक्नॉलॉजी. एकही मधमाशी डंख करू शकत नाही, आणि डंख केलाच मधमाशांनी तर फायदा असतो. तुम्ही गुगलवर जाऊन तो विषय आणखी वेगळा विषय आहे. मधमाशा डंख केल्यानंतर काय फायदे होतात. म्हणजे ज्यांना झोप येत नाही, डंख केल्यानंतर झोप चांगली लागते. संधिवाताच्या जे पेशंट असतात, ते 2-4 मधमाशा अधूनमधून चावल्या तर संधिवात बरा होतो. असे बरेच पॅरालिसिससाठी त्याचा फायदा होतो, डोळ्याच्या आजारासाठी फायदा होतो. म्हणजे असे बरेच फायदे मधमाशांच्या डंखापासून होते. अर्थात मधमाशा जर मोठ्या प्रमाणात त्यांनी डंख केला, तुम्हाला माहिती आहे आग्यामाशा ॲग्रेसिव्ह आहेत, त्या फार आक्रमक आहेत. एक मधमाशी चावली तर शेकडो मधमाशा त्याच माणसाला डंख करतात. म्हणून अशा वेळेस आपण ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन उपचार करायला पाहिजेत. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण ज्या मधमाशा पाळतो, सातेरी जातीच्या मधमाशा किंवा इटालियन जातीच्या मधमाशा, पोळ्याच्या मधमाशा, ह्या जगातल्या सगळ्यात गरीब किंवा मवाळ मधमाशा आहेत. अत्यंत गरीब मधमाशा. पण गरीब जरी असल्या तर त्यांना डंख करता येतो. म्हणून आपण शास्त्रीय पद्धतीने जेव्हा मधमाशा पाळतो तेव्हा
जी अवजारं असतात ते आपल्याकडे असतातच. प्रामुख्याने धूरयंत्र आणि बुरखा याचा वापर आपण जर केला तर आपल्याला मधमाशा डंख करत नाही. आपण 500 तुमच्याकडे मधमाशांच्या पेट्या असोत, 1000 असोत, 3000 असोत. म्हणजे आता 3000वरून मला सहज लक्षात आलं, मी जेव्हा 2000 साली इस्रायलला गेलो होतो या अभ्यासासाठी, एका शेतकऱ्याच्या शेतावर आम्ही गेलो. एका शेतकऱ्याकडे 3000 मधमाशांच्या पेट्या. तिकडे इस्रायलमध्ये इटालियन जातीच्या मधमाशा पाळतात. विचार करा तुम्ही, एक शेतकरी, एक इस्रायलचा शेतकरी, त्याच्याकडे स्वयंरोजगारासाठी मधमाशा पालन हा जो आपला विषय आहे, विचार करा. 3000 ज्या ज्या शेतकऱ्याकडे मधमाशा आहेत त्याची आर्थिक उलाढाल किती मोठी असेल हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मी सहज विचार करत होतो, इस्रायल आणि आपण महाराष्ट्राची जर तुलना केली तर आपल्याला फार स्वयंरोजगाराच्या संधी आहेत या व्यवसायापासून. त्या कशा? आज मितीला इस्रायलकडे 1,00,000 मधमाशांच्या पेट्या आहेत. आज मितीला इस्रायलकडे 1,00,000 आपला महाराष्ट्र इस्रायलपेक्षा 14 पट मोठा आहे. आपला महाराष्ट्र इस्रायलपेक्षा 14 पट मोठा आहे. म्हणजे महाराष्ट्रातली आपण जी विविध पिकं घेतो त्या विविध पिकाच्या परागीकरणासाठी किती मधमाशांची गरज आहे? साधा हिशोब आहे अगदी. महाराष्ट्राकडे 14,00,000 मधमाशांच्या पेट्या पाहिजेत. मग त्या कोणत्याही असोत, सातेरीच्या मधमाशा असोत, इटालियन माशा, पोयाच्या माशा असोत. म्हणजे तिसरा विषय जो तुम्हाला मी सांगतो तो म्हणजे ब्रीडिंग. म्हणजे तुम्ही आणि त्याला काही शिक्षणही लागत नाही. म्हणजे तुम्ही 10 पेट्या घेतल्या, 10च्या 20 करू शकता, 20च्या 40 करू शकता, 40च्या 80 करू शकता आणि एक मधमाशांची पेटी 4,500-5 हजाराला विकू शकता. किती मोठा व्यवसाय विचार करा. आणि किती गरज आहे महाराष्ट्राला? 14,00,000. जर आपली शेती पुढे न्यायची असेल, आपल्याला भरपूर आपल्या पिकांपासून, आपल्या जंगलांपासून भरघोस मध उत्पादन पाहिजे असेल तर हा स्वयंरोजगार किती महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी किती पेट्या लागतील? 14,00,000. आता सध्या जी आकडेवारी आहे, कोणी म्हणतात 15,000 आहे. ठीक आहे, 15, 20, 30 हजार काही असतील. 15, 20, 30 हजार मधमाशांच्या वसाहती महाराष्ट्राकडे आता सगळी धरा. आपल्याला किती लाख पाहिजेत? 14,00,000 पाहिजेत. म्हणजे जो ब्रीडिंगची टेक्नॉलॉजी अवगत करेल त्याला किती मोठा स्कोप आहे या व्यवसायामध्ये तुम्ही विचार करा. आणि तो मधमाशांच्या पेट्या, एका राणीच्या 2 राण्या तयार करून, एका कुटुंबाचे 2 कुटुंब करून, एक कुटुंब म्हणजे 50 कुटुंब असतील तर 50 कुटुंब कायम ठेवेल. दरवर्षी 50 कुटुंब नवीन तयार करेल मधमाशांचे आणि विक्री करेल. पण समजा 50 कुटुंब गेले, गुणिले 5,000 म्हणजे अर्थप्राप्ती बघा तुमच्या. असं लक्षात येईल. म्हणजे मधमाशाची विक्री कोणासाठी? मधपाळांना तुम्ही विकू शकता, शेतकऱ्यांना विकू शकता, बागवानांना विकू शकता. काही हौशी मधपाळ असतील शहरात राहणारे, ते त्यांना विकू शकता हॉबीसाठी. म्हणजे हॉबीसाठी आपण मधमाशा पालन करू शकतो. स्वयंरोजगारासाठी मधमाशा पालन करू शकतो. मधासाठी, परागकणासाठी आणि मेन या सगळ्यासाठी मधमाशा पेट्या भाड्याने देऊन आर्थिक प्राप्ती, हनीबी टुरिझम सुरू करून आर्थिक प्राप्ती. आता तुम्हाला लक्षात येईल, आमचं काही मोठ्या प्रमाणावर नाही, आमचा फार्म जो काम करतो ती चळवळ वेगळी आहे. पॉलिनेशन मिशन आहे आमची. हनी मिशन सगळ्यांना माहिती आहे. अख्ख्या भारताला इटालियन मधमाशांच्या मधपाळांनी त्यांच्याकडे बाळगले आहेत. ते मधासाठी मधमाशा पालन करतात. शेतकऱ्याचं कल्याण ते आपोआप होतं. या मधमाशांचं जेव्हा मायग्रेशन होतं, जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतात या मधमाशा ठेवल्या जातात, मधपाळ इनडायरेक्टली त्या शेतकऱ्यांचा फायदा करून देतो. ही गोष्ट वेगळी. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे अर्थप्राप्तीच्या, हनीबी टुरिझम, आम्ही आमच्या फार्मर ट्रेनिंग देतो 3 महिन्याची. त्याची थोडीशी फी घेतो. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, आफ्टर रिटायरमेंट आम्ही जे थोडंसं काम करतो, शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतो हनीबी टुरिझम मार्फत. आमचं जे हनीबी विद्यार्थी येतात, सायंटिस्ट येतात ट्रेनिंगसाठी. आलं का लक्षात? नॅशनल बी बोर्डचे काही कार्यक्रम आमच्याकडे चालतात. या सगळ्या गोष्टी अगदी वर्षभर आनंदाने करत असतो. कोणताही ताणतणाव नाही. मधमाशांबरोबर आम्ही काम करतो आणि 5-6 लाख सहज मिळतात. म्हणजे
माझी 4.5 एकर शेती आहे नाशिकजवळ गंगापूर गावाजवळ. आणि या किरकोळ गोष्टी करतो मी. आमचं मुख्य मिशन महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी आणि पॉलिनेशन मिशन आहे. म्हणजे परागीकरण लोकांना समजावं. सगळ्या शेतकऱ्यांनी मधमाशांच्या पेट्या बाळगाव्यात आणि एका एकरात 2 पेट्या इस्रायलसारख्या अमेरिकेसारख्या ठेवाव्यात पिकाचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी. तुम्हाला एक उदाहरण दिलं तर आश्चर्य वाटेल की राजस्थान किंवा उत्तर प्रदेश तिकडे जे पीक आहे मुख्य तेलबिया पीक ते म्हणजे मोहरीच्या पिकामध्ये एका एकरात 2 पेट्या ठेवल्या तर त्या मधमाशांच्या परागीकरणामुळे जे जलद परागीकरण होतं त्यामुळे त्या तेलबिया पिकाचा उतारा 52% वाढतो. तेलाचा उतारा कितीने वाढतो? मधमाशांमुळे 52% वाढतो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आता कळलं असेल की मधमाशा ठेवल्यामुळे बंपर उत्पन्न मिळतं त्या पिकापासून आपल्याला. आणि म्हणून तर मी जी आकडेवारी तुम्हाला अमेरिकेची सांगितली, अमेरिकेच्या शेतकऱ्यांना मधमाशा किती फायदा करून देतात. ते मधमाशा पाळतात किंवा मधमाशा भाड्याने घेतात म्हणून $20 बिलियन शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाटतं. अमेरिकेचं पीक उत्पादन इटालियन मधमाशांनी वाढून दिलं. त्याची आज किंमत $20 बिलियन आहे. आणि आपण जर ही टेक्नॉलॉजी अवगत केली तर भारताचा फायदा किती होणार आहे? $4 बिलियन होणार आहे. म्हणून मला कळकळीने तुम्हाला विनंती करावीशी वाटते की ताबडतोब आपण या 2 गोष्टी करूया. मधमाशांचं कॉन्झर्वेशन करूया, जंगली माशांचं. आणि ताबडतोब आपण ज्या इझिली मॅनेज करू शकतो, सहजपणे पाळू शकतो, आपल्या वाडीत पाळू शकतो, आपल्या घराच्या पाठीमागच्या अंगणात पाळू शकतो मधमाशा. आम्ही वर्षभर माझा जो बंगला आहे नाशिकमध्ये टेरेसवर कधी आम्ही पेट्या टेरेसवर ठेवतो, कधी आम्ही अंगणात पाठीमागे ठेवतो. जे येतात आमचे मित्रमंडळी अवेअरनेससाठी, अरे शहरातसुद्धा तुम्हाला मधमाशा पाळता येतात आणि कोणाला त्रास नाही. त्यांचं टार्गेट काय? मधमाशांचं टार्गेट मनुष्य नसतं, मधमाशांचं टार्गेट फुलं असतात. फुलातनं त्यांना अन्नाचा स्रोत उपलब्ध असतो आणि कोणालाच काही शहरात कोणालाच काही त्रास नाही. आणि चुकून एखादी माशी चावली तर त्याच्यापासून फायदाच आहे. म्हणून सगळ्यांना विनंती करतो की मधमाशा चावतात म्हणून आपण त्यांच्यापासून दूर जाणं ही चुकीची गोष्ट आहे. तो मित्रकीटक आहे. मधमाशा म्हणजे समृद्धी, मधमाशा म्हणजे शुभ शकून. तुम्ही लक्षात ठेवा. आणि शेतीच्या विकासासाठी शेतीच्या समृद्धीसाठी हा आपल्याला देवदूत प्राप्त झाला आहे ही भावना सगळ्यांनी मनात ठेवा. आणि आपण ही चळवळ आणि मला आनंद वाटतो भाटे साहेबांनी जो हा प्लॅटफॉर्म उभा करून दिला या चळवळीसाठी. ही चळवळ आता सेवादलामार्फत फारच पुढे जाणार आहे असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. कारण तुमचं काम जे आहे ते तुम्ही सगळे तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आहात, त्याची मला जाणीव आहे. आणि कोणतीही टेक्नॉलॉजी आता तुम्हाला सगळ्यांना कमीत कमी एवढं पटलं की महाराष्ट्राला ह्या टेक्नॉलॉजीची गरज आहे आणि महाराष्ट्राच्या शेतीचा फायदा ह्या टेक्नॉलॉजीमुळे होणार आहे, हे तर नक्की पक्कं. आपल्या दीर्घायुष्यासाठी मधमाशा फायद्याच्या आहेत. आपल्याला मध मिळेल, आपल्या शेतीचं उत्पन्न, पिकांचं उत्पन्न वाढेल, आपल्याला डंख थोडेफार 1-2 डंख मिळतील आठवड्यात आपण जेव्हा मधमाशांची इंटरॅक्शन करू. म्हणजे सगळ्या गोष्टीपासून फायदाच फायदा आहे. म्हणून आपण दूर जाऊ नका. आणि हा जो देवदूत आहे तो देवदूत घराघरात आपल्याला आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर कसा करून घेता येईल आणि त्याचं शास्त्र समजून घ्या. केवळ आता नेहमी भाटेसाहेब म्हणायचे, सर हा विषय शाळा कॉलेजेसमध्ये पाहिजे. मी तर म्हणतो शाळा कॉलेजेसमध्ये सिलेबसप्रमाणे हे विषय नसतील, पण तुम्ही मॅनेजमेंटमध्ये असाल. आता काही माझे मित्र इथं असू शकतात, त्यांची NGO असेल, त्यांच्या शाळा असतील. तुम्ही हा विषय तयार करा ना. तुम्ही तर आता विद्यापीठ आहे, विद्यापीठाचा कोर्स चालवा तिथं तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये. जे काही NGO चालवत असतील मित्र आज व्याख्यानासाठी उपस्थित असतील तुमच्या मित्रांना सांगा, विद्यापीठाकडे ॲप्लिकेशन करा. आम्ही सगळ्या सुविधा उपलब्ध करू. आम्हाला 6 महिन्याचा कोर्स हा शिक्षणक्रम सुरू करायचा आहे. म्हणजे ही चळवळ वेगाने पुढे जाईल. कारण हा विषय माहीतच नाही ना. म्हणजे याची जी उपयुक्तता आहे आता बघा आपलं फॉरेस्ट बघा. आपल्याला जे उपलब्ध आहे महाराष्ट्रासाठी फॉरेस्ट
तिथं तिथं ज्या जंगली वनस्पतींना फुलोरा येतो, मधुरसही तयार होतो. सगळ्या फुलांमध्ये मधुरस आहे, पण टेक्नॉलॉजी माहिती नसल्यामुळे मध वाया जातं. म्हणजे आपल्या जंगलातलं मध का वाया जातं? टेक्नॉलॉजी माहिती नाही. आदिवासी पारंपरिक पद्धतीने मधमाशा पाळतात, त्यांनी अजून सायंटिफिक पद्धतीने मधमाशा पाळायला सुरुवात केली नाही. म्हणून म्हणून निसर्गाने भरपूर आपल्याला दिलं आहे. मला तर आश्चर्य वाटतं जेव्हा इस्रायल बघितला, आणि जेव्हा इस्रायलचा मी जेरुसलेमकडनं आम्ही जेव्हा डेड सीकडे आम्ही जात होतो, त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला जॉग्रफी जर माहिती असेल या इस्रायलची, दक्षिणेचं जे वाळवंट आहे, त्या वाळवंटामध्ये त्यांनी स्वर्ग केला आहे मधमाशांच्या मदतीने. असा एकही शेतकरी इस्रायलमध्ये नाही की तो एका एकरात 2 मधमाशांच्या पेट्या ठेवत नाही. विचार करा. आणि कधीपासून हे करतो तो? 1952 सालापासून करतो. आणि आज आपण 2021मध्ये ABCD मधमाशांची शिकतो. अमेरिकेची हिस्ट्री जर बघितली तुम्हाला तर असं लक्षात येईल, त्यांनीही ह्या टेक्नॉलॉजी, म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीचा वापर जर गेला नाही तर आमची शेती संपुष्टात येईल, आमची शेती संपेल. म्हणून हा इनपुट अमेरिकेच्या विकासासाठी, इस्रायलच्या विकासासाठी त्यांनी हा ओळखला. ते नुसतं मधमाशाच पाळत नाही पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी, ते भुंगेसुद्धा पाळतात. विचार करा, बंबलबी. भुंगा सगळ्यांना माहिती आहे. अमेरिकेमध्ये पॉलीहाऊसमध्ये जी शेती केली जाते, तिथं जी भाजीपाला पिकं घेतली जातात, त्या भाजीपालांचं उत्पन्न वाढवण्यासाठी एका एकरात 2 भुंग्यांच्या पेट्या ठेवल्या जातात. आणि उत्कृष्ट प्रतीचा कृषीमाल प्राप्त होतो, आणि त्या कृषीमालाची प्रतवारी चांगली असते. आता इस्रायलचा जेव्हा माल युरोपात विक्रीसाठी जातो, इस्रायलचा कृषीमाल किंवा इस्रायलचं जे उत्पादन असतं, कृषी उत्पादन, फळबागांचं उत्पादन 1 नंबरचं असतं. सगळं श्रेय इस्रायलचा शेतकरी, अमेरिकाचा शेतकरी, त्याचं श्रेय त्या माल जो त्याला प्राप्त झाला असतो त्याचं श्रेय मधमाशांना आणि भुंग्यांना देतो. म्हणजे बघा, शेतीच्या विकासासाठी मधमाशी आणि भुंगा हे मित्रकीटक किती फायद्याचे आहेत, आणि त्याबद्दल आज आपण चर्चा करतो आहे 2021 सालासाठी. म्हणून सगळ्यांना मी पुन्हा विनंती करतो की तुम्हाला काही अडचणी असो त्या विषयासंबंधी, आम्ही 40 वर्ष ही धडपड करतो आहे भारतात. पॉलिनेशन मिशन, हनी मिशन, विचार करा. तुम्हाला आता लक्षात आलं आहे की हनी मिशन आणि पॉलिनेशन मिशन याच्यातनं आपल्याला स्वयंरोजगार प्राप्त करून आपल्याला उत्पन्न म्हणजे आर्थिक प्राप्ती किती होऊ शकते, याचा तुम्हाला अंदाजही लागणार नाही. आता माझा एक मित्र आहे, कंडेरा, उत्तर प्रदेशमध्ये राहतो. आम्ही दोघांनी, त्याची NGO आहे, आम्ही दोघांनी पूर्वी 10-20 वर्षापूर्वी ही चळवळ अवेअरनेस नॅशनल बी बोर्डचा मार्फत आम्ही भारतभर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 7-7 दिवसाचे आम्ही प्रशिक्षण घ्यायचो. आणि ही चळवळ तशी पुढे जाते. पण त्याची हिस्ट्री अशी आहे, त्या जयदेव सिंग त्याचं नाव, माझा मित्र, उत्तर प्रदेशातला माझा मित्र, त्याची NGO आहे. त्याने 97 साली 2 मधमाशांच्या पेट्या घेतल्या, आणि आज मितीला त्याच्याकडे 3000 मधमाशांच्या पेट्या आहेत. त्यांनी 20 टन 24 तासात 20 टन हनी प्रोसेसिंग होतं. विचार करा, ट्रेडिंग करतो, मधपाळांकडनं मध गोळा करतो. त्याचा हनी प्रोसेसिंग प्लॅन्ट आहे त्याच्या खेडेगावात. त्या खेडेगावाची लोकसंख्या आहे 3-4 हजार असेल, मॅक्झिमम 4000 लोकवस्तीचं गाव. तिथं त्यांनी त्याच्या शेतीमध्ये हनी प्रोसेसिंग प्लॅन्ट टाकला, आणि हनी प्रोसेसिंग प्लॅन्टमध्ये 24 तासात 20 मेट्रिक टन मधाचं प्रोसेसिंग होतं. ज्या मधपाळाकडे 2 पेट्या होत्या त्याच्याकडे आज मी तिला 3000 पेट्या आहेत. म्हणजे, आणि तो अमेरिका म्हणजे न्यू जर्सी तिकडे मध एक्सपोर्ट करतो, ऑस्ट्रेलियात मध एक्सपोर्ट करतो, अरेबियन कंट्रीजमध्ये मध एक्सपोर्ट करतो. तो आणखी वेगळा भाग. म्हणजे तुम्हाला जर हा विषय समजला तर तुम्ही मधाचं एक्सपोर्टसुद्धा करू शकतो. मी तर म्हणतो ट्रेडिंग करा. जे मधमाशा पाळतात त्यांच्याकडे मध आणा, आणि तुमच्या गावामध्ये मध विका, तुमच्या जिल्ह्यात मध विका, तुमच्या तालुक्यात मध मिळा. प्युअर मध, रॉ हनी जे आपण म्हणतो, जे प्युअर आणि नॅचरल असतो, त्यांच्याशी ओळख करून घ्या. म्हणजे
मध विक्रीतनंही किती मोठा फायदा होऊ शकतो हे तुमच्या लक्षात येईल. मतपेढ्या बाहेर मध म्हणजे ज्या फार्मास्युटिकल कंपनीज कॉस्मेटिक तयार करतात त्याचा मुख्य बेस म्हणजे मेन आहे. पराक्कन विक्री करू शकता, रॉयल जेली ची विक्री करू शकता, हनीबी टुरिझम करू शकता, ब्रीडिंग करून मधमाशांची संख्या, पेट्यांची संख्या वाढून अर्थप्राप्ती करू शकता. किती किती गोष्टी तुम्ही या व्यवसायातनं करू शकता. म्हणून अगोदर तुम्ही एक दोन पेट्या घ्या आणि तुम्हाला एक दोन वर्ष तुम्हाला तुमच्या शेतीवाडीतच त्याचा अनुभव घ्या आणि त्या अनुभवातनं युवा पिढीला ज्यांची इच्छा आहे भारतात सगळ्या आम्ही मधमाशांच्या पेट्यांचं स्थलांतर करू. आता मी तर तुम्हाला अशीही विनंती करतो, जे युवा इथं उपस्थित असतील त्यांनी ट्रेनिंग घेऊन, प्रशिक्षण घेऊन, माझे जे विद्यार्थी काम करतात भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्याकडे तुम्ही जा, 1 महिना तिथं राहा. म्हणजे सेवा संघाचे तुमचा जो हा नेटवर्क आहे, जो ग्रुप आहे, तुमची जर इच्छा असेल स्वयंरोजगारासाठी मधमाशा पालन आम्हाला करायचंच आहे, तर युवा पिढीला मी विनंती करतो तुम्ही आमच्याकडे ट्रेनिंग घ्या किंवा दुसरीकडे कुठेही ट्रेनिंग घ्या. महाबळेश्वरला ट्रेनिंग दिलं जातं, पुण्याला ट्रेनिंग दिलं जातं. ते ट्रेनिंग संपल्यानंतर आम्ही तुम्हाला मदत करू. अरे तुम्हाला मायग्रेटरी बीकीपिंग करायचं आहे, एका पेटीपासून 40 किलो मध 50 किलो मध प्राप्त करायचं आहे, मग तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडे सोबत ज्याच्याकडे 500,000 पेट्या आहेत त्याच्यासोबत तुम्ही 1 महिना राहा आणि आणखी ज्ञान प्राप्त करा. अशा गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे एकदा का तुम्हाला या विषयाची गोडी आली तर आपण नक्कीच आपल्याला जी अपेक्षित आहे, आपल्या देशाला जी अपेक्षित आहे, हनी मिशन मधून हरित आणि मधुक्रांती, ते आपण सहज साध्य करू शकू. ते अवघड काहीच नाही. आपली विल पॉवर महत्त्वाची आहे आणि युवा पिढीला तर कोणतीही गोष्ट ती त्यांनी मनावर घेतली तर ते काहीही करू शकतात. म्हणून आपण वेळ वाया घालायला नको. फार वेळ वाया घालवला असं मला वाटतं की बाकीच्या देशांचा जेव्हा अभ्यास करतो आम्ही मधुमक्षिका पालन व्यवसायासंबंधी, तर लक्षात येतं की या देशांनी किती वर्षापूर्वी या मधमाशींची उपयुक्तता समजून घेतली आणि त्यांच्याकडे किती मोठा विकास यांनी घडून आणला. तुम्हाला न्यूझीलंडची हिस्ट्री आठवली म्हणून सांगतो. अवेअरनेससाठी यांनी काय करावं, नाणं तयार केलं आणि त्याच्यात मधमाशी एम्बॉस केली, म्हणजे चांदीचं नाणं. कशासाठी? अवेअरनेससाठी. म्हणजे ही मंडळी काय काय करतात अवेअरनेससाठी. आणि त्यांनी न्यूझीलंडचं जे मध आहे ते जगात एवढं प्रसिद्ध झालं. टी ट्री नावाचे त्यांची झाडं, आपोआप जंगली झाड आहे ते, त्याच्यापासून जे मध प्राप्त करतात त्याला त्यांनी नाव दिले मनुका हनी. त्याची किंमत आज मी तिला 18,000 ते 20,000 रुपये एका किलोला. म्हणजे न्यूझीलंडसारखा देश जंगली वनस्पतीपासून मधमाशांच्या पेट्या ठेवून मध प्राप्ती करतो आणि मधाचं ब्रँडिंग करतो आणि मनुका हनी जगाच्या बाजारपेठेत आणून 18,000 20,000 रुपये किलोला विकतो. आपण जर हे शास्त्र समजून घेतलं तर आपण हा व्यवसाय पुढे नेऊ शकू. त्यामुळे तुम्हाला पुन्हा विनंती करतो. आता हा विषय फार मोठा आहे. आम्ही कॉलेजला 1 वर्ष हा विषय शिकवायचो. आता भाटे साहेबांनी ॲडमिशन घेतली होती, पण कोरोना काळामध्ये आम्हाला काही प्रॅक्टिकल घेता आली नाही. त्याची मला खंत वाटते नेहमी. आणि कारण थेरी आम्ही ऑनलाईनच हा कोर्स कंप्लीट केला. आम्ही दर रविवारी 1.5-2 तास इंटरॅक्शन करायचो सगळे विद्यार्थी. आमच्याशी आमच्या फार्मशी जे जोडलेले होते 30-35 विद्यार्थी. आणि त्यामुळे जास्त प्रशिक्षण घ्या आणि तुम्हाला वेळ असेल रविवारी तुम्हाला थोडासा 1.5-2 तास देता आले तर तुम्ही आमच्याशी जोडले जाऊ शकतात. त्याविषयी तुम्हाला ज्यांना पाहिजे असेल त्यांना आम्ही लिंक पाठवू विद्यापीठाच्या या विषयाच्या ॲडमिशनसाठी. ती ॲडमिशन कशी घ्यायची, ऑनलाईन ॲडमिशनची प्रक्रिया आहे. म्हणजे आणि तुम्ही कोणतंही केंद्र निवडू शकता. समजा कोसबाडला केंद्र असेल तर कोसबाडला तुम्ही हा विषय पूर्ण करू शकता. म्हणून अभ्यास करा, शास्त्रीय माहिती प्राप्त करा आणि मधुमक्षिका पालनातनं आपण एकत्रितपणे काम करूया आणि आपल्या देशाला जी अपेक्षित आहे मधुक्रांती आणि हरित क्रांती पुढची ती साध्य करूया आणि सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करूया. धन्यवाद.
धन्यवाद निकम सर. खरं तर तुम्ही आम्हा प्रेक्षकांना मधाचं बोट लावलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते आम्ही शहरातली जी माणसं आहोत, त्यांच्यापासून हा प्रांत खूप दूर आहे असं थोडं वाटतंय. पण आज ज्या गोष्टी कानावर पडल्या, एक शिक्षक म्हणून मला सुद्धा खूप उपयुक्त आहेत. म्हणजे हॉलिवूडची बी मूव्ही जी आहे, त्याच्यामध्ये ती बी मूव्ही पाहताना खूप मजा वाटते, की हे आपल्यासारखंच एक सोशल एक कीटक आहे. पण आज खऱ्या अर्थानं मधमाशांचं महत्त्व आणि त्यातून मिळणारा रोजगार जो आहे, हा समोर आलेला आहे. इथं अतुल पाटील नावाचे आमचे मित्र आहेत. त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. ज्यांना प्रश्न विचारायचे ते थोडक्यात विचारावं. सर आपल्याला उत्तरं देतील आणि 1, 2, 3 प्रश्नानंतर आपले अध्यक्ष बोलतील. अतुल सर बोला. हा नमस्कार सर, अतुल पाटील हुपरीहून हो, बोलतोय. बोला. सर मी सेंट्रल बी रिसर्च मधून ट्रेनिंग घेतलं होतं आणि त्याच्यानंतर एक मधाची पेटी इंदापूरवरून आणली होती. हं. आणि मग आमचा उसाचा पट्टा असल्यामुळे ती काय मल्टिप्लिकेशन करता आलं नाही, साध्या माश्या सुद्धा जगल्या नाहीत. मग त्यांना विचारलं तर ते म्हणतात की फुलाचं वगैरे क्षेत्र नाही इथं. मग सर एका दुसऱ्या पेटी अशी आम्हाला नेऊन परवडणारी नाही तिकडे डोंगर भागात वगैरे, मग याच्यावर काय सोल्युशन निघेल सर? खरं म्हणजे हा व्यवसाय जेव्हा आपण करतो ना, आम्ही त्याला हा. क्लस्टर बी फार्मिंग म्हणतो. म्हणजे समजा तुमचं गाव आहे आणि तुमच्या आजूबाजूला 10 शेतकरी आहेत. तर हा. 10 शेतकऱ्याने एकत्र येऊन प्रत्येकाने एक एक पेटी जर घेतली तर 10 पेट्या असतील. जेव्हा क्लस्टर तयार करतो तेव्हा एक पेटीने आपण काही मधमाशा पालन सुरू करू शकत नाही. एक पेटीतल्या माश्या उडून गेल्या किंवा माशांची संख्या कमी झाली, तर तुम्हाला जर ती वाढवायची असेल तर दुसऱ्या मधमाशांच्या पेट्यांचा फायदा आपल्याला घेता येतो. समजा चुकून हँडलिंग करताना राणी माशी मेली, राणी माशी मेली याचा अर्थ ते कुटुंब नष्ट झालं. अशा वेळेस आपल्याला काय करता येतं, तुमच्या शेजाऱ्या शेतकऱ्याकडे जे पेट्या आहेत त्याच्यातलं पिलावळचं पोळं जर इकडे दिलं तर राणी मधमाशा तयार करू शकतात. आलं का लक्षात? त्यामुळे त्यामुळे माझ्याकडे एक पेटी आहे, माझ्याकडे 2 पेट्या आहेत, असं तुम्ही करू नका. तुम्हाला ते अपयश येईल. हाऊस म्हणून तुम्ही हाऊस म्हणून हॉबी म्हणून करू शकता किंवा अभ्यासासाठी करू शकता काही दिवस. मी 1-2 पेट्या ठेवून अभ्यास करेल, मग 15 पेट्या, 20 पेट्या, 50 पेट्या ठेवेल. म्हणून मी नेहमी विचार करतो, आता भाटे साहेबांकडे हा व्यवसाय सुरू करायचा आहे. 1 पेटी, 2 पेटी त्यांनी ठेवून उपयोग नाही. त्यांनी एक क्लस्टर तयार करावं 20 शेतकऱ्यांचं आणि 2-2 पेट्या गुणिले 20, 40 पेट्यांचा ग्रुप झाला, 40 पेट्या. आणि तुम्हाला मॅनेजमेंट करणं फार सोपं जातं. म्हणजे मधमाशांचं जे नुकसान होतं, पळून गेल्या, मधमाशा कमी झाल्या, राणीमाशी दिसत नाही, अंडी दिसत नाहीत, मध मिळत नाही, या गोष्टी मग तुम्हाला होणार नाहीत. अशा गोष्टी होणार नाहीत. हॅलो सर. हां, हां, बोला. सर अजून एक विचारायचं होतं, समजा की 20 पेट्या जरी ठेवल्या तर हां. या ऊस पट्ट्यातून त्यांना मध मिळू शकेल काय, म्हणजे जगण्यापुरता तरी असा? कशापासून? आमचा ऊस पट्टा आहे पूर्ण, नाही, इथं झाडी वगैरे नाही. काय नाही. ऊसाची सगळा ऊसाचा जर बेल्ट असेल तर त्यांना जगण्यासाठी फुलोरा पाहिजे. आलं का लक्षात? आणि समजा फुलोरा असतोही, आता ऊसाच्या आजूबाजूला जे गवत असतं, वीड, त्याच्यावरही मधमाशांची उपजीविका होते. पण आपल्याकडे आता विडीसाईड वापरायला लागले. जर आपण केमिकल फवारलं गवतावर, तण म्हणतो आपण, वीड म्हणतो, तर मधमाशांचं खाद्यच आपण नष्ट करतो आणि मधमाशा हळूहळू ती कॉलनी नष्ट होते. म्हणून ऊस असं पीक आहे, ऊसाच्या पिकापासून मधमाशांना मकरंद आणि परागकण काहीच उपलब्ध होत नाही. आलं का लक्षात? बरोबर. थँक्यू. नमस्ते. प्रभाताई आपल्याला काही विचारू इच्छित आहेत. प्रभा पुरोहित ताई विचारा. नमस्कार सर. नमस्कार. छान प्रेरणादायी तुमचं व्याख्यान झालं. परंतु असा प्रयत्न केला ना की मधुमक्षी पालन करायचं, मी स्वतः प्रयत्न केला. माझी 4 एकर शेती देवरूखजवळ कोकणात आहे. हो. माझे मदतनीस आहेत, त्यांना मी लांजाला पाठवलं होतं. लांजाच्या कॉलेजमध्ये हा प्रयोग ते गेले तर तो प्रयोग सध्या चालू नाही असं कळलं. तर मला ह्याच्यामध्ये खूप रस आहे. ऐकू नाही आलं मला पुढचं. सर मी एक प्रश्न विचारू का? मॅडमचं ऐकून या. सर हनी बी टुरिझम साठी काय करावं लागतं? आता समजा तुम्हाला हनी बी टुरिझम सुरू करायचं आहे,
ज्या ज्या प्रजाती आपल्याला पाळता येतात त्या प्रजातीच्या 5-5 पेट्या तुमच्याकडे असायला पाहिजे, नाही का? सगळे अवजारं असायला पाहिजे. सगळे भारतात जे वेगवेगळ्या प्रकारची मध तयार होते, मधावर मी बोललोच नाही. भारतामध्ये आपल्याला मोहरीपासून मध मिळतं, मोहरीचं मध, सूर्यफुलाचं, निलगिरीचं, नंतर मँग्रूचं म्हणजे कांदळवनापासून मध मिळतं, लिचीचं मध मिळतं. महाबळेश्वरचा अभ्यास केला तुम्ही तो भाग, तर आपल्याला कारवीचं मध मिळतं, जांभळाचं मध मिळतं, गेळाचं मध मिळतं. आलं का लक्षात? या सगळ्या मधाचे सॅम्पल लोकांना आपल्याला काहीतरी दाखवायचं आहे ना, मग भारतात उत्पन्न होणारे मधाचे सॅम्पल ते तुम्ही ठेवायला पाहिजे. त्या मधाच्याबद्दल माहिती लिहायला पाहिजे. जांभळाच्या मधाचे फायदे काय, ओव्याचं मध आता तुम्हाला दाखवायला हरकत नाही. माझ्याकडे ही जी बाटली आहे ना, ही म्हैसाणा जो आहे गुजरातचा भाग, तिकडे शेतकरी ओव्याची शेती करतात, ओव्याची शेती. आणि हे ओव्याचं मध आहे, डार्क दिसतं तुम्हाला. म्हणजे भारतात जे वेगवेगळ्या प्रकारची अशी उत्पादनं आहेत ते तुम्ही डिस्प्ले करायला पाहिजे, त्याची शास्त्रीय माहिती लिहायला पाहिजे. तुम्ही राणी माशी, नर माशी, कामकरी माशी यांचे पोस्टर तयार करायला पाहिजेत. मधमाशा वाचवा शेती जगवा असे पोस्टर तयार करायला पाहिजेत. आम्ही मधुप्रतिज्ञा तयार केली आहे, ती तयार म्हणजे 40-50 पोस्टर आलं, त्यामध्ये पोस्टर वाचतील. तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन कराल, ट्रेनिंग द्याल. तुम्ही जर ट्रेनिंग प्राप्त केलं आणि मास्टर ट्रेनर तुम्ही बनलात, तर तुम्ही 2-4 तास मुलांची इंटरॅक्शन करू शकाल. अशा सगळ्या गोष्टी. आणि मधमाशांसाठी जे फुलोरा लागतो त्याला आम्ही बी प्लॅन्ट्स म्हणतो, त्या बी प्लॅन्टची लागवड, वेगवेगळ्या प्रजातीची झाडं लावली, मधमाशा छान जिवंत राहतील. आणि तुम्हाला हनी बी टुरिझम, मधमाशांच्या पेट्यांच्या वेगवेगळ्या पेट्यांचे प्रकार असतात. सगळे अवजारं, पेट्या, मधाचे सॅम्पल, पोस्टर, मधमाशांच्या प्रजाती पेट्यांमध्ये सगळं केलं तर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करता येईल, हनी बी टुरिझम सुरू करता येईल. यासाठी कोणाची परवानगी लागते का सर? नाही, तर कोणाची परवानगी नाही, परवानगीची काही गरजच नाही. जसं शेती करायला परवानगी लागत नाही कोणाची, तसं हनी बी टुरिझमसाठी आपणच ऑटोनॉमस आपलं काम करतो लोकांच्या कल्याणासाठी. म्हणून माझी इच्छा आहे जिल्ह्यात हे हनी बी टुरिझम व्हायला पाहिजे. एकही टुरिझम बघा ना तुम्ही, धन्यवाद सर. महाराष्ट्रात तुम्हाला हनी बी टुरिझमची कुठे दिसतं तुम्हाला? हनी बी टुरिझम ही संकल्पनाच माहिती नाही लोकांना काय असतं ते. तर नाशिक आणि पुणे सोडून आणखी ह्या ट्रेनिंगची किंवा या पेटी मिळण्याची सुविधा कुठे आहे? पन्हाळ्याजवळ रत्नागिरी आहे, तिथे आहे असं मला कळलं होतं आणि ते चालू आहे. तुम्ही कुठे राहता मॅडम? कोकणामध्ये कुठे मिळू शकतो? तुम्ही कुठे राहता? मी देवरुख जवळ राहते, देवरुख पासून एक 7-8 किलोमीटरवर. आणि माझ्या जवळच ते चांदा फॉरेस्ट आहे. त्यामुळे आणि मी त्यांना चौकशी केली की ते म्हणाले तुमची जागा खूप छान आहे, आमच्याकडे आंब्याची, चिकूची अशी खूप झाडं आहेत. तिकडे कोल्हापूर जवळ मधमाशा मिळतील, कोल्हापूर पाटगाव तिकडे तिथून मिळतील तुम्हाला मधमाशा, पेट्या मिळतील, मधमाशांच्या वसाहती मिळतील. हो, धन्यवाद सर. संतोष शिंदे विचारणार आहेत. संतोष शिंदे. नमस्कार सर, देवगड मधून बोलतोय मी, जिल्हा सिंधुदुर्ग. हो. माझी स्वतःची 2 एकरामध्ये आंबा बाग आहे आणि मधुमक्षी पालनासाठी मी काय करू शकतो का किंवा करता येईल का, त्यासाठी काय पूर्वतयारी करावी लागेल? खरं म्हणजे तुमचा जो भाग आहे ना, मी एक मीटिंग घेतली होती देवगडला, तर तिकडे फवारणी फार होते आंब्यावर. त्यामुळे तुम्हाला अशी चळवळ सुरू करावी लागेल की सेंद्रिय पद्धतीने आंबा उत्पादन घेता येईल का? घेता येतं. आणि मग तुम्हाला हापूसचं उत्पादन दुपटी-तिपटीने करता येईल मधमाशाच्या पेट्या ठेवून. आज काय होतं समजा तुम्ही सेंद्रिय पद्धतीने आंबा उत्पादन केलं आणि मधमाशांच्या पेट्या लावल्या पॉलिनेशनसाठी, तर इतर बाजूच्या शेतकऱ्यांनी जर फवारणी केली कीटकनाशकांची तर तुमच्या मधमाशा मरतील. आलं का लक्षात? तर पहिली गोष्ट, पण तुम्ही प्रयोग करायला हरकत नाही. 1-2 पेट्या आणून अभ्यास करून त्यांचं वर्तणूक, त्या आंब्याच्या फुलोऱ्यावर मोहरावर बसतात का, त्यांचे फोटोग्राफ, आपोआप
एक लक्षात ठेवा, शेतीचा फायदा होतो की नाही हे कसं ओळखायचं? साधी गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा वाडीमध्ये फिरता, शेतामध्ये बागेत फिरता, ज्या फुलावर मधमाशी बसते याचा अर्थ ह्या प्रजातीची मधमाशी प्रभावीपणे परागीकरण करते. आणि मग असं समजायचं, या मधमाशांची संख्या जर राहिली तर माझं आंब्याचं उत्पन्न दुप्पट होणार आहे. आणि तुमच्याकडे वाडीमध्ये ज्या मधमाशांच्या पेट्या वसाहती लागतात, फुलोरी माशा, आजूबाजूला आग्या माशा, त्यांचं जर संवर्धन करण्यात तुम्ही यशस्वी झाले. जनरली काय होतं, हे जे गडी वगैरे असतात शेतात राहणारे, ते मधमाशांना डिवचून मध काढून घेतात, पोळं फेकून देतात पिळावळीचा भाग, आणि म्हणजेच तुमचं पिकाची नासाडी करून टाकतात. मधाची म्हणजे एका कुटुंबाची नासाडी, मधमाशांच्या एका कुटुंबाची नासाडी करणं म्हणजे तुमच्या फळबागेची नासाडी झाली असं समजायला पाहिजे. आणि बरेच शेतकरी, आता तिकडचे शेतकरी मला फोन करतात, सर आमचं उत्पादन कमी झालं. उत्पादन का कमी झालं? मधमाशा कमी झाल्यामुळे. तर त्यामुळे एक कलमी कार्यक्रम जर कोकणात शेतकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न केले, आम्ही मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू. हे एक दोन माणसांनी प्रयत्न करून उपयोगाचं नाही. आलं का लक्षात? अच्छा, हां. सर थँक्यू सर. सर मी विचारू का? हो, हॅलो. आलं सर. हा, नमस्कार सर. आपलं हे भाषण मी मगाच ऐकलं, चांगलं व्यवस्थित मस्त झालं. मला फक्त एक शंका आहे की ज्यावेळी याला फुलोरा असतो तर त्यावेळी फक्त मधमाशा राहतात, पण बाकीच्या वेळी ज्यावेळी फुलोरा नसेल, समजा आंब्याचा सीझन आहे, आंब्याच्या सीझन मध्ये आपल्या साधारण फेब्रुवारी नंतर त्याला मोहर यायला लागतो. फेब्रुवारी ते साधारण मे महिन्यापर्यंत राहतो. पण त्याच्यानंतर किंवा त्याच्या अगोदर हे जे आहे, हा जो पिरियड आहे, तर त्यावेळी मधमाशा या गेल्या की निघून जातात का राहतात का काय होतं त्यांचं? जनरली तुम्ही काय करायला पाहिजे, जेव्हा आपल्याला असं वाटतं मधमाशांना परिसरातून अन्नाचा स्रोत उपलब्ध नाही, म्हणजे फुलोरा उपलब्ध नाही, तेव्हा आम्ही प्रशिक्षण जेव्हा घेतो तेव्हा साखरेचा पाक जर तुम्ही देत गेला रोज, तर संध्याकाळी आम्ही साखरेचा पाक देतो आणि मधमाशा मग राहतात तिथं, त्यांची जर तुम्ही काळजी घेतली. आणि आम्ही काय सांगतो, तुम्ही वनस्पतीचा अभ्यास करा. ज्या वनस्पतीतनं तुम्ही कॅलेंडर तयार करा, जानेवारी ते डिसेंबर माझ्या शेताच्या वाडीच्या बांधावर आंब्या व्यतिरिक्त किंवा इतर तुमचं प्रमुख पीक आहे ते सोडून मी मधु वनस्पतींची लागवड करेल. मधु वनस्पती म्हणजे काय? ज्या वनस्पतीतून अन्न मिळेल, हां, ज्या वनस्पतीतून त्यांना अन्न मिळेल. मग जानेवारीत, फेब्रुवारीत कोणत्या फुलोरा येतो, मार्चमध्ये कोणता वनस्पतींना फुलोरा येतो, असं तुम्ही जर फ्लोरल कॅलेंडर तुमच्या शेतातच तयार केलं तर मधमाशा टिकून राहतात. ते कोणी करत नाही. आंबा प्रमुख पिकाची आपण काळजी घेतो, डाळिंब पिकाची काळजी घेतो, पण बांधावरची झाडं तोडून टाकतो. त्यामुळे जैविक बांध हा एकमेव चांगला उपाय आहे. मी विविध वनस्पतींची बांधावर लागवड करेल, पडीक जमिनीतही लागवड करेल. गावठाणाची जागा असते तिथं सुद्धा. आता सरपंच हे काही करू शकतात. सरपंचांनी ठरवलं, अरे गावठाण जागा आहे आणि तिथं विविध प्रकारची आपण काय करतो, मोनोकल्चर, एकाच प्रजातीची जर वनस्पती लावत गेलो तर मधमाशांची उपासमार होते. धन्यवाद सर. आपण आता या सत्राच्या शेवटाकडे निघालेलो आहोत. मी आपल्या या सत्राचे अध्यक्ष दीपक भाटे सरांना विनंती करतोय, खरं तर त्यांनी स्वतः विद्यार्थी बनून या मधुमक्षिका पालनाचा अभ्यास केलेला आहे आणि ते आपले ज्येष्ठ साथी आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. दीपक सर बोला. म्यूट आहे, ते अनम्यूट करावं लागेल. हा, दीपक सर अनम्यूट करा आणि बोला. दीपक सर काही प्रॉब्लेम आहे का? नाही. हा, आवाज येतोय आता? हो. हा बोला सर बोला. हा, नमस्कार. सर्व साथींना अभिवादन.
पहिल्या प्रथम मला या सत्राचं अध्यक्षपद दिल्याबद्दल आपल्या सेवादल प्रेमीमधल्या जी काही ऑर्गनायझिंग टीम आहे त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर मी यशवंतराव चव्हाण विद्यापीठात प्रशिक्षण घेतोय आणि तेव्हापासनं गेले 6 महिने रोज आमच्या निकम सरांना भेटतोय. ते पहिल्या दिवसापासनं मधमाशी पालन क्षेत्रात माझे गुरु झालेत आणि आजही मला ते आणि त्यांना मी खरं चांगल्या प्रकारे आपल्या सेवा दलाच्या वर्तुळ करण्याचा प्रयत्न कार्यकर्ते म्हणून सातत्याने निसर्ग संवर्धनाचा पर्यावरण रक्षणाच्या गोष्टी करत असतो. या गोष्टी करण्यासाठी आपण पाहतो की भारतभर इव्हन जगभर वाघाची अभयारण्य विविध अभयारण्य अशी केली जातात, परंतु मधमाशी एक छोटासा कीटक आहे संवर्धनाचं. आवाज गेला काय सरांचा? आवाज येत नाही. हॅलो, आवाज नेट गेला होता. येतोय आवाज आता? आता येतोय. हा येतोय. हॅलो, हा येतोय. आवाज येतोय? हा बोला सर, बोला. हा, तेव्हा मधमाशी सारखा एक छोटा कीटक हा या पर्यावरण रक्षणासाठी निसर्ग संवर्धनासाठी किती इफेक्टिव्हली काम करू शकतो, किती प्रभावीपणे काम करू शकतो. आणि हे सगळं करताना हा कीटक माणसाला किती उपयुक्त आहे ह्याची जाणीव मला हे शिकत असताना झाली. आणि ही केवळ निकम सरांमुळे झाली, कारण निकम सरांची एक स्वतःची वेगळीच शैली आहे की जे ज्या प्रकारे शिकवतात. कारण मी गेली 10 वर्ष मधमाशी पाळतोय. माझ्या मित्राच्या मुळे मी मधाची पेटी एक 10 वर्षापूर्वी घेतली होती. मला स्वतः त्यातलं काही ज्ञान नव्हतं, पण गेल्या 6 महिन्यामध्ये मला जे ज्ञान मिळालं प्रॅक्टिकल, म्हणजे मी सरांकडे कधी गेलो नाही, कारण कोरोना काळामध्ये सरांच्या मधुबनात जायची अजिबात संधी नव्हती. सरांकडनं जे काही शिकलो ते सगळं ऑनलाईन शिकलो, पण प्रत्यक्षात मी आज मधमाशा मोकळ्यापणे हाताळू शकतोय. इतकंच नव्हे तर माझ्या मुलाला सुद्धा मी हाताळायला शिकवलेलं. पहिल्या वेळेस तर मला भरपूर चावल्यानंतर त्याचे चांगले वाईट सगळेच परिणाम मी भोगलेत. आणि सर म्हणाले त्याप्रमाणे ते चावे जे आहेत मधमाशांचे तर खरोखरीच उपयुक्त आहेत, कारण ज्या ज्या सांध्यावर ते चावले गेले ते सांधे म्हणजे दुखायचे अजिबात बंद झाले. आता हा एक त्याचा मेडिकल फायदा असू शकेल, त्याच्यावरती संशोधन चालूही आहे, कोणी चांगले अनुभवही आलेले आहेत. पण मुळातच सेवा दलाचा सैनिक या दृष्टीने आपण सगळे जाणीव जागरूकपणे वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असतो. तेव्हा मला असं स्वतःला वाटतं की मधमाशीचा अभ्यास करून ग्रामीण भागात आपले अनेक कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्यांनी मधमाशीचं प्रशिक्षण घेणं, जसं सर्पाच्या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सर्पमित्र तयार केले, सर्पांच्याबद्दल शास्त्रीय माहिती देऊन सर्प कसे पकडायचे, सर्पाचं विष कसं उतरायचं त्याच्याबद्दल वैज्ञानिक माहिती दिली. तसं मधमाशीच्या बाबत सुद्धा सेवा दलातल्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेऊन मधमाशी मित्र का तयार करता येणार नाही. मधमाशी पासून अनेक जे लाभ आहेत, नुसती मधच मिळतं असं नाही, तर मधाबरोबर मेण आहे, त्याचं पॉलिप्रॉपिलिन आहे, पराग आहे, या सगळ्यापासून उत्पन्न आहे. आणि प्लस सरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे त्या भाड्याने देणं, शेतीतलं उत्पन्न वाढवणं, म्हणजे खुरासणी सारखा जो एक पीक आहे जे आमच्या जव्हार भागात होतं, हे खुरासणीचं पीक मधमाशांच्या अस्तित्वामुळे 11 पट त्याच्यात वाढ होते. ही वैज्ञानिक आकडेवारी मी माझी नाही सांगत, कारण मी आता सगळ्या झाली अभ्यास करत होतो. तेव्हा अशा स्वरूपाचं जर
उत्पादन मधमाशांमुळे वाढत असतं तर निश्चितच शेतकऱ्याला त्याचा लाभ आहे. आणि केवळ शेतकऱ्यानेच मधमाशी पालन करायला पाहिजे असंही काही नाही. कारण मधमाशी पालन करण्यासाठी सर म्हणाले 1 गुंठा जमीन लागते. माझ्याकडे तर काही जमीन नाही, मी शेतकरीही नाही. मी माझ्या घराच्या वाड्यामध्ये मधमाशी पाळतो. आणि आता कोणीतरी विचारलं की वर्षभरामध्ये ती कशी काय राहते, पण माझ्याकडे राहतात. पावसाळ्यामध्ये मी त्यांना थोडा साखरेचा पाक देतो, कारण पावसाळ्यामध्ये फुलोरा हा कमी असतो. त्यामुळे वर्षभर मधमाशी टिकते. मधमाशी पाळणं सोपं आहे. मधमाशी पालनाचं व्यवसायाचं प्रशिक्षण हेही अतिशय सोपं आहे. खूप काही कठीण नाही. ते खर्चिक नाही, फार वेळाचं नाही. त्याच्यामध्ये खूप मोठं तंत्रज्ञान लागत नाही. आणि त्यानंतर मधमाशीचा पालनाचा हा व्यवसाय करणं किंवा स्वतःसाठी पाळणं, आता मी तर छंद म्हणूनच पाळतोय, पण ज्याला व्यवसाय करायचा तो खरोखरीने चांगला व्यवसाय करू शकेल असं चित्र आहे. तेव्हा आपण सेवा दलाच्या जागरूक कार्यकर्त्यांनी आपल्या ज्या ज्या भागात टीम्स असतील आणि ज्या ज्या भागात शेती करणारे, शेतीपूरक उद्योग करणारे जी काही तरुण मंडळी असतील की ज्यांना पुढे आणखीन काही शिक्षणाच्या व्यापक संधी नसतील, त्यांना ही जर संधी उपलब्ध करून दिली तर ह्यातनं आपण पर्यावरण रक्षण, निसर्गाचं संवर्धन, शेतीत जास्तीत जास्त पीक काढता येईल, आपल्या कार्यकर्त्याला एक रोजगार दिला, त्याला आधार दिला, याचाही आपल्याला एक बेनिफिट घेता येईल. आणि खरोखरीने ही पर्यावरण रक्षणाची आणि शेतीमध्ये म्हणजे शेतीच्या उत्पादनात वाढ करण्याची चळवळ आपण उभी करू शकतो. कारण आपण एरवी सुद्धा काय करत असतो, पर्यावरण संवर्धन किंवा जिथे निसर्गाची काटछाट जंगलं तोडली जातात तिकडे आंदोलनं करू शकतो. पण हे एक विधायक स्वरूपाचं काम होईल की अशा स्वरूपात मोठ्या प्रमाणावरती मधमाशा पालन करणं. मधमाशा पालन करण्याने जी काही आतापर्यंत जी रसायनं शेती किंवा झाडांवर फवारली जातात त्यावर आपोआप नियंत्रण होईल. आणि ते नियंत्रण येऊन आपल्याला जास्तीत जास्त ऑर्गॅनिक पद्धतीने पिकाचं उत्पन्न होईल असं मी माझ्या सगळ्या या अभ्यासात, अनुभवात, आणि मी खूप युट्यूबवर सुद्धा खूप या क्लिप्स पाहिलेत, सरांकडून शिकत असतो. तेव्हा हे सगळे अनुभव आहेत. या अनुभवातनं आता तुम्ही सगळ्यांनी हे ऐकलेलं आहे, तेव्हा या ऐकण्यातनं आपल्याला कुठेतरी मधमाशी पालनाची चळवळ महाराष्ट्रभर वाढवता येईल का याचा विचार व्हावा. आणि माझी खरी अपेक्षा आहे की या लेक्चर मधून सरांशी आपण जोडून घ्यावं. सर हा एक मधमाशीच्या अभ्यासातल्या त्या क्षेत्रातला किडा आहे आणि सर खरोखरीनेच आपल्याशी जोडून घ्यायला स्वतःहून ते इच्छुक आहेत. आपण सुद्धा सरांचा जास्तीत जास्त वापर याच्यासाठी करावा असं मला सर्व आपल्या साथींना सुचवावंसं वाटतं. आणि म्हणून सरांचं जे काही लेक्चर झालं, खरं तर आपण आज वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नावरती, आर्थिक प्रश्नावरती लेक्चर घेत होतो. आता तर आपले साहित्यिक वसंतराव बापटांवरती आपलं वेबिनार झालं किंवा अशा स्वरूपाची वेबिनार झाल्यानंतर हे अगदी वेगळ्या स्वरूपाचं एक वेबिनार आपण आयोजित केलेलं आहे. पण तो आपल्या चळवळीला हे खरोखरीने पूरक आहे असं मला वाटतं. एवढंच मी बोलतो. माझ्या अध्यक्षीय भाषणाचा शेवट करताना मी मागच्या वेबिनार मधील वसंत बापटांची आपण 100वी जयंती जी साजरी केली त्यातल्याच एक गाण्याचा संदर्भ देतो की आपण म्हणतो, तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकलं सोन्याचं रान. त्यात थोडीशी सुधारणा करून मी एवढंच म्हणेन की तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून आणि मधमाशीच्या पोळ्यामधून पिकलं सोन्याचं रान, असं आपल्याला निकम सरांचं सहकार्य घेऊन करता येईल का याचा विचार व्हावा. एवढीच मी आपल्या पुढे मांडणी करतो आणि माझं अध्यक्षीय भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद दीपकजी. खर तर एक आपण गाण्याची ओळ ऐकतो यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिनू गोड व्हावा. पण आज निकम साहेबांच्या ह्या मार्गदर्शनानंतर आपला रोजचा दिवस गोड होऊ शकतो आणि आपलं सर्व माणसांचं जगणं समृद्ध, सफल, निरामय अशा पद्धतीचं होऊ शकतं. अशा पद्धतीचा संदेश आपण आज
आवाज गेला काय? आपण आपले फीडबॅक या निमित्तानं या सर्व साथींना पोहोचवावेत. दीपक भाटे सर अगदी योग्य शब्दामध्ये ज्या गोष्टी आपल्या समोर अध्यक्ष म्हणून बोलले त्यांना अधिकार आहे, कारण विद्यार्थी म्हणून त्यांनी काही गोष्टी आणि काही प्रयत्न स्वतःहून केलेले आहेत. मी निकम सरांचे सुद्धा मनपूर्वक आभार यासाठी मानेन की शिक्षक म्हणून किंवा समाज शिक्षक म्हणून जे कार्यकर्ते आहेत त्यांनी या विषयाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज ही केवळ समाज म्हणून नव्हे तर मानवी अस्तित्वासाठी सुद्धा खूप महत्वाची आहे. अनेक सरांचे नंबर पाहिजे, माझाही नंबर पाहिजे, तर मी सेवा माझं थोडं डिस्कनेक्ट होतंय. जीवराज भाई तुम्ही बोलून घ्या, माझं थोडं डिस्कनेक्ट होतंय डाटा. थँक्यू सर, थँक्यू. हॅलो हॅलो, श्रीकांत आहे ना? श्रीकांत. आणि श्रीकांत पण डाटा कमी आहे, त्याचा डाटाही झालेला आहे. आता तुम्ही जीवराज भाई आभार माना आणि आपण संपूया. ठीक आहे, धन्यवाद निकम सर. युवराज चांगली माहिती मिळाली आम्हाला आणि आम्ही आता प्रयत्न करू मधुमक्षी पालनाचा हे कार्यक्रम पोहोचवण्याचा. कदाचित तुमची आम्हाला मदत लागेल, आम्हाला कोणा खेड्या जाऊन कोणाशी बोलायचं असेल तर. सर दीपक भाटे सर, तुम्ही अध्यक्ष म्हणून आहात, मान दिलात, तुमचे आभार. आणि तुमचं आम्ही सहकार्य घेऊच यापुढे सेवादल म्हणून हे वाढीसाठी. आणि आजच्या काही हजर सर्वांचे आभार मानून आपण कायम संपूया. धन्यवाद. धन्यवाद दीपक. छान युवराज, लोकांना काही माहिती हवी आहे, हा, ती मी ग्रुपवर टाकीन. सरांचा नंबर आता आम्ही कळू, नंबर आमच्याकडे आहेतच, आम्ही कळू. त्यानंतर यशवंतराव चव्हाणचं तिथे. हो हो, अमोल. अमोल कुठे? अरे कोच कोण आहे आज? अमोल. हा करूया सर, आपण थांबूया. ओके. हा हा. अमोल क्लोज करा प्लीज.